Good morning, everyone. Am I audible? ओके, ठीक आहे. एक 4 आठवड्याच्या थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण हिस्ट्रीसाठी सुरुवात करतोय. आय होप की 21 ऑगस्टची येणारी MPSC प्रिलिमच्या एक्झामच्या दृष्टीनं तुमची तयारी सुरू असावी. ओके, थोडंसं मार्केटमध्ये किंवा काही सूत्रांच्या इन्फॉर्मेशननुसार येणाऱ्या जाहिरातीमधल्या जागांची संख्या पाहता थोडीशी या वर्षीची जी काही एक्झाम राहील 21ची MPSCची ती थोडीशी महत्वाची राहील असं वाटतंय. ओके, स्टील जरी आता 161 टोटल पोस्ट असल्या MPSCच्या दृष्टीनं, तरी यात होणारी वाढ पाहता थोडंसं या एक्झामला सिरियसली सगळ्यांनीच घ्यावं अशी अपेक्षा आहे. ओके, त्या दृष्टीनं आपण थोडंसं सगळ्या विषयांचा एक थोडा धावता आढावा घेतोय. मागल्या लेक्चरमध्ये म्हणजे साधारणतः एक 4 आठवड्यापूर्वी आपण जे काही हिस्ट्रीमधले एन्शंट आणि मिडविल विथ पर्स्पेक्टिव्ह ऑफ MPSC आणि UPSC थोडंसं कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला. आय होप की मोस्ट ऑफ स्टुडंट्सनी एन्शंट आणि मिडविलचा पार्ट रीड केला असण्याची मी एक शक्यता गृहीत धरतो की जवळपास सगळ्यांनी एन्शंट आणि मिडविलचा सर्व पार्ट आपल्या आपल्या सोर्सेसमधून कव्हर केला असेल. जर वाचलेलं असेल तर काही झालेल्या लेक्चर्समध्ये तुम्हाला काही शंका किंवा तुम्ही वाचलेल्या सोर्सेसमधून तुम्हाला काही शंका किंवा एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला काही क्वेरीज असतील तर म्हणजे पर्टिक्युलरली हिस्ट्रीच्या बाबतीत तर 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर ते विचारा. तोपर्यंत इतर आपल्याला जॉईन होतील. ओके, जे आपले 4 आठवड्यापूर्वी 2 लेक्चर साधारणतः एक 6 ते 7 लेक्चर्समध्ये आपण एन्शंट आणि मिडवेलचा भाग कव्हर केलेला होता. म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंदर्भातला जो भाग आपण कव्हर केला होता त्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर प्लीज विचारा. कमेंट बॉक्समध्ये काही असतील शंका तर विचारा प्लीज. ठीक आहे, लेट्स गो अहेड. MPSCच्या किंवा UPSCच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं आपण ज्यावेळी प्रिलिमच्या ओरिएंटेशननं अभ्यास करायचा प्रयत्न करतोय MCQचा ओरिएंटेशननं, पर्टिक्युलरली मी याचा MCQच्या ओरिएंटेशनचा तुम्हाला आता थोडासा पर्स्पेक्टिव्ह द्यायचा प्रयत्न करतोय. ओके, या पर्स्पेक्टिव्ह मधून ज्यावेळी तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करताय एन्शंट, मिडवेल आणि मॉडर्न या 3 भागावरती साधारणतः तुम्हाला प्रिलिम मध्ये UPSCच्या असो किंवा MPSCच्या असो साधारणतः 12 ते 15 म्हणजे 12 to 15 क्वेश्चन्स विचारले जातात. त्यातले साधारणतः एन्शंट आणि मिडवेलचा भाग जर आपण पाहिला तर त्यातला मी मागल्या आठवड्यात किंवा त्या आपले जे पूर्वी सेशन्स झालेले आहेत त्या सेशन्स मध्ये सांगितल्याप्रमाणे मोस्ट ऑफ दी तुमचा सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, ओके, कल्चरल स्टेटस आणि साधारणतः इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज यांच्यावरती प्रश्न तुम्हाला जास्त विचारलेले दिसतात एन्शंट आणि मिडवेलच्या बाबतीत. ओके, आर्ट कल्चर, ओके, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आणि साधारणतः ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टर्मिनॉलॉजीज असतील किंवा इम्पॉर्टंट लोकेशन्स असतील अशा पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला MCQ फ्रेम केलेले दिसतात. ओके, मॉडर्न मध्ये ज्यावेळी मात्र प्रश्नांचा आपण एक साधारणतः अंदाज घेतो किंवा थोडंसं आपण त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो त्यावेळी मॉडर्न हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं MPSC आणि UPSC साठी विचारलेल्या प्रश्नांचा पर्स्पेक्टिव्ह थोडा डिफरंट आहे.
मॉडर्न मधल्या मोस्ट ऑफ दी ज्या काही फॅक्ट्स आहेत, मॉडर्न मधल्या मोस्ट ऑफ दी ज्या काही इव्हेंट्स आहेत, या इव्हेंट्सचं अनालिटिकल तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाण्याची थोडासा ट्रेंड जास्त दिसतो. म्हणजे काय की एन्शियंट आणि मिडिवलचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला साधारणतः एक फॅक्च्युअल ओरिएंटेशन जास्त प्रश्न विचारलेले दिसतील. ओके, मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला हडप्पन सिव्हिलायझेशन मधल्या काही साइट्सचे हे दिले, कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या जातील की बाबा तिथं तुम्हाला बरियलच्या ह्या मेथड दिसतील आणि अशा प्रकारची साईट कोणती, अशा प्रकारचा एखादा हडप्पन सिव्हिलायझेशन वरती प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. किंवा साधारणतः तुम्हाला फिलॉसॉफी जर पाहिल्या, म्हणजे बुद्धिझम पाहिलं, जैनिझम पाहिलं, शैविझम, वैष्णविझम जर पाहिलं, तर त्या बेसिसवरती तुम्हाला काही बुद्धांच्या जीवनातल्या काही इम्पॉर्टंट जे एम्ब्लेम्स आहेत किंवा सिम्बॉल्स आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत असा एखादा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पुढे जर गेला तर मनसबदारीच्या मिडिवलच्या काळामध्ये जर गेला तर मनसबदारीचा अर्थ काय किंवा मनसबदारीचे कॅरेक्टरिस्टिक्स दिले जातील आणि ही कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत असा एखादा प्रश्न फ्रेम केला जाऊ शकेल. या उलट इफ वी आर स्टडिंग फॉर मॉडर्न इंडिया, देन तुमच्या क्वेश्चनचं फ्रेमिंग मात्र समथिंग काहीतरी डिफरंट दिसेल. इथं माझ्यासमोर एक एमपीसीच्या क्वेश्चन पेपर मधले काही प्रश्न आहेत. ओके, त्यातले मी काही प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो, थोडस किनली फक्त ऐका. ओके, आता मॉडर्न पिरियड ज्यावेळी आपण लक्षात घेतो, जसं आपल्याला एन्शियंट आणि मिडवेलच्या पिरियड मधलं ट्रान्झिशन ऑब्झर्व करायला मी तुम्हाला सांगितलं होतं. आपले प्रिव्हियस सेशन्स ज्यामध्ये जेव्हा झाले होते त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की एन्शियंट आणि मिडिवेल असतील त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली एन्शियंट इथनं चालू होतंय किंवा मिडिवेल इथनं चालू होतंय इतकं सेग्रिगेशन, सेपरेशन ऑफ इराज किंवा इपोज त्याच्यामध्ये नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही जर असं नाही म्हणू शकत की बाबा निओलिथिक पिरियड इथं संपला. फॉर एक्झाम्पल निओलिथिक पिरियड 3000 बीसीच्या आधी, 3008 बीसीच्या आधी संपला आणि त्याच्यानंतर एन्शियंट सुरू झाला आणि साधारणतः मिडवेल 7702 एडी मध्ये सुरू झाला. असं काही तुम्ही त्याचं सेग्रिगेशन, एक कन्फर्म सेग्रिगेशन आपल्याला करता येत नाही. तसंच मॉडर्नचा पिरियड कुठून सुरू झाला याचंही एक कन्फर्म तुम्हाला सेग्रिगेशन करता येत नाही. याच्या मागचे कारण काय आहेत की हिस्ट्री इज नॉट अबाउट एनिथिंग अबाउट फॅक्ट्स. म्हणजे हिस्ट्री हे तुम्हाला काही फक्त फॅक्च्युअल डेटा किंवा काहीतरी एक सेग्रिगेटेड इकॉनॉमिक्स सारखं बाबा एक ट्रान्झिशन इरामध्ये समजा आपण असं म्हणू शकतो की इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1992 नंतर सुरू झाले. ओके, याच्यासाठी एक तुम्हाला एक बेसिक वर्ष आहे. या वर्षात तुमचं पहिल्यांदा ज्यावेळी एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी जाहीर झाली, त्याच्यानंतर तुमच्या इकॉनॉमिक रिफॉर्मसाठी लिबरलायझेशन म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण याचा ज्यावेळी एलपीजीचा ज्यावेळी जाहीर हे करण्यात आले, पॉलिसी म्हणून डिक्लेअर करण्यात आली, आफ्टर दॅट एक इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा एक आर्थिक सुधारणांचं पर्व चालू झालं असं आपण म्हणू शकतो. पण एन्शियंट किंवा हिस्ट्रीच्या बाबतीत, मिडवेलच्या हिस्ट्रीच्या बाबतीत किंवा मॉडर्नच्या हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्हाला एक साधारणतः या काळापासून या काळापर्यंत हा एक रॅन्डम तुम्हाला सेग्रिगेशन करता येतं, पण एक डिक्लेअर्ड किंवा डेट वाईज डिक्लेरेशन तुम्हाला या पिरियडचं करता येत नाही. सो मॉडर्नचे जे प्रश्न आहेत ते साधारणतः तुम्हाला कधी कधी मिडवेलच्या काळातलेही प्रश्न वाटू शकतात. ओके, आणि काही वेळा तुम्हाला मिडवेलचे प्रश्न हे मॉडर्नशी रिलेटेड असलेले जाणवू शकतात. ओके, याच्यासाठी मी शेवटच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की देअर आर सम पॉवर्स विच हॅव अराउज्ड आफ्टर डिक्लाइन ऑफ मुघल एम्पायर. ओके, ज्यावेळी मुघल एम्पायरचं डिक्लाइन झालं त्याच्यानंतर एक नवीन पॉवर्स, मल्टिपल पॉवर्स इंडियन सबकंटिनेंट मध्ये तयार झाल्या. दो दे वेअर इंडिपेंडंट, जरी ते इंडिपेंडंट होते, बट अल्टिमेट सुझर्निटी ऑफ मुघल्स वॉज ऍक्सेप्टेड बाय देम. ओके, याचा अर्थ काय की ते इंडिपेंडंट होते, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इंडिपेंडंट होते, त्यांच्या पॉलिसी मेकिंग मध्ये इंडिपेंडंट होते, डिसिजन मेकिंग मध्ये इंडिपेंडंट होते, पण अल्टिमेट जी एक अकाउंटेबिलिटी म्हणा किंवा अल्टिमेट एक त्या पॉवरला काय म्हणता येईल आपल्याला,
एक ऍक्सेप्टन्स म्हणा किंवा एक रेकग्निशन म्हणा, एक मान्यता म्हणा, ही मान्यता मुघल ऑथॉरिटीकडनं मिळायची. ओके, सो देअर वेअर मल्टिपल पॉवर्स, म्हणजे हैदराबादमध्ये निजामशाही किंवा असफजहा घराण्याची चालू झालेलं एक हे होतं, नवाबशाही होती. ओके, तशीच बेंगालमध्ये होती, कर्नाटकमध्ये होती, केरळामध्ये होती, म्हैसूरमध्ये होती, मराठा एम्पायरमध्ये होती, राजपूत वेअर इंडिपेंडंट बिकम इंडिपेंडंट. ओके, पंजाबमध्ये शिखांनी स्वतःची एक स्वतंत्र राज्य स्थापन करायचा, पंजाब, हरियाणा आणि आत्ताचा जो जम्मू काश्मीर एरिया आहे तिथं स्वतंत्र राज्य स्थापन करायचा प्रयत्न केला. सादत खाननं अवधमध्ये स्वतःचं राज्य स्थापन करायचा प्रयत्न केलं. These kingdoms or these nawabs or these sardars were technically independent. Sorry, in reality they were independent, but they technically they were under suzerainty of Mughal. म्हणजे ते मुघलांच्या अंडर काम करत होते असं सुरुवातीच्या काळामध्ये दाखवत होते. आता यामुळं याच काळामध्ये ज्या आत्ताचा जो मी पिरियड जो सांगतोय तो साधारणतः एक 1800व्या शतकाच्या पूर्वीचा, 1700वे शतक आणि त्याच्या आसपासचा हा सगळा पिरियड आहे. या काळामध्ये मेजर चेंजेस इंडियन सबकंटिनेंट मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये झालेले दिसतात आणि साधारणतः 1800व्या शतकानंतर 19व्या शतकापर्यंत मेजर सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्सचे चेंजेस झालेले दिसतात आणि त्याबरोबर ऍडव्हेंट ऑफ युरोपियन पॉवर्स, म्हणजे राईज ऑफ युरोपियन पॉवर्स आपण म्हणू शकतो, किंवा ब्रिटिशांचा राईज हा साधारणतः 1800व्या शतकानंतर सुरू झालेला दिसतो आणि त्याच्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल सिस्टीम या बदलत गेलेल्या दिसतात. सो मी जे मगाशी सांगत होतो की मिडिव्हलचा पिरियड आपल्याला सेग्रिगेट करता येत नाही की फ्रॉम दिस इयर और फ्रॉम दिस इरा किंवा फ्रॉम दिस पिरियड मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया हॅज बीन स्टार्टेड, असं आपल्याला तिथं सेग्रिगेट करता येत नाही. That was mixing of some triads from medieval era आणि some of from modern era. या दोन्ही ट्रायड्स किंवा या दोन्ही गुणधर्मांचं एकत्रीकरण होऊन साधारणतः इथनं पुढं हा मॉडर्न इंडियाचा पिरियड सुरू झालेला दिसतो. ओके, हे थोडस एक इन्फॉर्मेशन किंवा इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात असू द्या. आता थोडंसं आपण क्वेश्चन्स कडे जाऊया. मी टेक्निकली आता थोडंसं 21 ऑगस्टच्या एक्झामच्या दृष्टीनं काही क्वेश्चन्स राज्यसेवेच्या म्हणजे एमपीएससीच्या प्रिलिमच्या दृष्टीनं घेतोय. ओके, युपीएससीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न महत्वाचे आहेत, कारण एक टेक्निकली जर बघितलं तर त्यांचे एक स्टँडर्ड किंवा एक डिफिकल्टी लेवल युपीएससीच्या रेस्पेक्टिव्हली एमपीएससीच्या राज्यसेवेची असते. ओके, सो 2014चा एक प्रश्न आहे. ओके, क्वेश्चन इज इन मराठी, लिसन केअरफुली. ओके, दिस क्वेश्चन इज अबाउट पर्सनॅलिटी, वन पर्सनॅलिटी फ्रॉम मॉडर्न इरा. ओके, सो लिसन केअरफुली. क्वेश्चन इज लाईक, त्याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता, त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते, त्याने असफजाही राजघराणे स्थापन केले, त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जाते, असा व्यक्ती कोण? ओके, दिस क्वेश्चन इज अबाउट पर्सनॅलिटी. ओके, ऑप्शन 1 चिन क्विलिज खान, ऑप्शन 2 मुर्शिद कुली खान, ओके, ऑप्शन 3 सादत खान आणि ऑप्शन 4 हुसेन अली खान. ओके, डोंट बॉदर अबाउट आन्सर. ज्यावेळी आपण आपलं हे आजचं लेक्चर पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही या प्रश्नाचं आन्सर देऊ शकाल. आय वॉन्ट टू इन्फॉर्म यू अबाउट फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन. ओके, या क्वेश्चनचा फॉर्मॅट काय आहे हे तुम्हाला मला सांगायचं होतं. सो दिस इज वन टाइप ऑफ क्वेश्चन. ओके, सेकंड क्वेश्चन सेम घेऊया. साधारणतः ट्रान्झिशन पिरियड मधला सेकंड क्वेश्चन. आपल्याला आन्सर कडे जायचं नाही, फक्त क्वेश्चनचा फॉर्मॅट काय आहे हे थोडंसं आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. क्वेश्चन 2018च्या राज्यसेवा म्हणजे स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिलिमचा आहे. ओके, क्वेश्चन वॉज दॅट लाईक दॅट, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? ओके, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणमच्या तहात
खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? क्वेश्चन वॉज दॅट. आणि याच्यानंतर ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन, टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. ओके. ऑप्शन सेकंड, टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे. ओके. ऑप्शन थर्ड, टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. आणि ऑप्शन 4, टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. ओके. दीज वेअर 4 ऑप्शन्स. आता या दोन्ही क्वेश्चनचा थोडासा कंपॅरिझन करताना, फर्स्ट क्वेश्चन वॉज सिम्पल फॉर्मॅट मधला, की तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ट्रायट्स ऑफ सम पर्सनॅलिटी दिलेले आहेत आणि त्या पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करा फ्रॉम ऑप्शन्स, असा तुम्हाला त्या एमसीक्यूचा फॉर्मॅट आहे. सेकंड क्वेश्चन वॉज लाईक दॅट की देर वॉज सम ट्रिटी नेमिंग ॲज अ श्रीरंगपट्टणम ट्रिटी. या श्रीरंगपट्टणम ट्रिटी मधले करार काय होते, म्हणजे साधारणतः पॅक्ट काय होता दोन एंटिटीज मधला, आणि ते पॅक्टचे क्लॉजेस दिलेले आहेत आणि त्या क्लॉजेस मधला कोणता नाही हे विचारलेलं आहे. ओके. सो साधारणतः ज्यावेळी आपण मिडविल कडनं मॉडर्न कडे जातो त्यावेळेच्या प्रश्नांची सुरुवात अशी होताना दिसते. दिस क्वेश्चन्स आर फ्रॉम मॉडर्न इरा ऑफ इंडियन हिस्ट्री. हे थोडस तुम्हाला माहिती असावं. लेट्स गो अहेड. दिस क्वेश्चन अबाउट मॉडर्न इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्री. ओके. मॉडर्न ब्रिटिश इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्री. ओके. 2015चा क्वेश्चन आहे एमपीएससीच्या स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसच्या 2015च्या प्रिलिमच्या एक्झाम मधनं. ओके. क्वेश्चन वॉज लाईक दॅट, खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये ओके कोणी केली होती? खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी नमूद केलेली होती? ओके. क्लॉजेस ऑफ क्वेश्चन वॉज दॅट, भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे. ओके. 1878 चा शस्त्र कायदा आणि ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. ओके. द क्वेश्चन वॉज सेट ऑन पर्सनॅलिटी फ्रॉम ब्रिटिश इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्री. ओके. इट इज सेट ऑन व्हाईसरॉय. ओके. ऑप्शन दॅट गिवन दॅट लॉर्ड लिटन, जेम्स विल्सन, सर लॉरेन्स आणि लॉर्ड मॅकॉले. आता अभ्यास करताना कुठल्या दृष्टीने अभ्यास करावा हे समजण्यासाठी आपल्याला क्वेश्चनचं स्वरूप समजून घेणं फार आवश्यक आहे. म्हणून मी थोडंसं तुम्हाला हे प्रश्नांचं स्वरूप सांगितलं की कशा प्रकारचे प्रश्न हे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये फ्रेम केले जातात. ओके. लेट्स गो अहेड देन. आता या प्रश्नांच्या रेफरन्स नंतर ज्यावेळी आजचा आपण मॉडर्न पिरियडचा सुरुवात करतोय, आय वॉन्ट टू नो की जसं आपण एन्शियंट हिस्ट्री आणि मिडिव्हल हिस्ट्री या दोन्ही पिरियड्सचं सेग्रिगेशन सम ट्रायट्सच्या वरती किंवा कॅरेक्टरिस्टिक्सच्या वरती आपण या दोन्ही पिरियड्सचं सेग्रिगेशन केलं होतं, तसं मिडिव्हल आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं सेग्रिगेशन कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स वरती करता येऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय? ओके. आय एम रिपीटिंग क्वेश्चन. While going from ancient India to medieval India, there were some characteristics or traits which are basic sources for segregating these periods. Okay. While thinking about from medieval to modern, while going from medieval to modern era, okay, there were some traits or there were some characteristics which can be said that these are basic characteristics which can be considered as a basic principles for segregating medieval era from modern era. Okay. What can be these characteristics which segregated in medieval era from modern era? This is question for you. Please answer me. आपल्याला मिडविल आणि मॉडर्न मध्ये सेग्रिगेशन करताना कोणत्या बेसिसवरती सेग्रिगेशन करता येऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय? ओके. पिरियड्स पाडताना कोणतं बेसिसवरती हे चेंजेस होत आहेत मिडविल पासून मॉडर्न कडे जाताना हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल असं वाटतंय?
तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर टाकू शकता, अदरवाईज तुम्ही तुमचा माईक सुरू करून आन्सर देऊ शकता. क्वेश्चन अंडरस्टँड झालाय? क्वेश्चन समजलाय? क्वेश्चन समजलाय का? प्लीज आन्सर मी. क्वेश्चन समजलाय का? Don't be a passive listener. Please participate in this discussion. मी लेक्चर घेत जाईन पुढं आणि तुम्हाला काहीच समजणार नाही असं व्हायला नको. प्लीज आन्सर मी. While going from medieval India, Indian history to modern Indian history, there are some principles which can be said as a basic segregating principles for separating medieval era from modern Indian history. Okay. Which are these basic characteristics? Which are these basic characteristics which can be said as segregating principles for medieval from modern period? Candidates who are preparing for UPSC exam, these are question types from UPSC paper first. If you are not able to segregate or not able to identify transitions in history, then history will be like some complex problem. Please give me answer me in comment box or some audio format. तुम्ही तुमचा माईक सुरू करून का होईना तुमचा आन्सर काय असेल ते द्या. आपल्याला इथं काय बरोबर चूक शोधत बसायचं नाहीये. एनीवन? गणेश, शांती, रेश्मा, नजीर, रोहन. बऱ्याच जणांना असं वाटत असावं कदाचित की हिस्ट्री ही फक्त आपल्याला वाचूनही जमू शकते. काय हरकत नाही, नक्की जमेल. फक्त थोडेसे एफर्ट जास्त द्यावे लागतील. जर आपण या डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट झाला तर थोडंसं तुम्हाला ते समजणं सोपं जाईल. मिडियल पिरियड पासून मॉडर्न पिरियड कसा सिग्रिगेट करता येईल, किंवा त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत का, किंवा वर्ल्ड हिस्ट्रीच्या बेसवरती ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी ते कोणते ट्रायड्स आहेत की जिथनं पुढे आपण मॉडर्न हिस्ट्री चालू झाली असं म्हणू शकतो, की असं काही सेग्रिगेशन नाही आहे, दीज आर ओनली सिम्पल फॉर सेग्रिगेशन फॉर ओनली स्टडी, असं काही आहे? एनीवन? मी मागच्या लेक्चरमध्ये पण शेवटच्या लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही पार्टिसिपेट नाही झालात तर तुमचं अंडरस्टँडिंग लेवल मला कळणार नाही आणि मी फक्त तुम्हाला डिक्टेट करत जाईल. एक कीर्तन चालल्यासारखं तुम्ही फक्त ऐकत राहाल. ओके. आणि हे इनवेन आहे, मग त्या डिस्कशनचा फारसा काही उपयोग होतो असं मला काही वाटत नाही. म्हणजे डिक्टेशनचा काही फारसा उपयोग होतो असं काही वाटत नाही. ठीक आहे. आपण 4-5 मिनिटं तुम्हाला रिक्वेस्ट करण्यात वाया घालवली असं मला वाटतं. थोडस मॉडर्न इंडियन हिस्ट्रीच्या आधी एक थोडस मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा थोडासा आपण एक रेफरन्स घेऊया. ज्यावेळी आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतो, ओके,
द बेसिक प्रिन्सिपल्स बिहाइंड स्टडिंग हिस्ट्री, की तुम्हाला तिथल्या असणाऱ्या सोशिओ इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, जॉग्राफिकल अशा प्रत्येक पर्स्पेक्टिव्हचा हिस्ट्रीमध्ये अभ्यास करावा लागतो. दीज आर चेंजेस. आपण ज्यावेळी एन्शियंट पासून मिडिव्हल कडे पाहिलं त्यावेळी मी तुम्हाला याच बेसिसवरती साधारणतः हिस्ट्री सांगायचा प्रयत्न केला. ट्रान्झिशन्स या फॅक्टर्स मध्ये काय होतात हे आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला. लेट्स गो अहेड देन, की मिडिव्हल पासून मॉडर्न कडे जाताना पुन्हा एकदा ते ट्रायड्स किंवा ते फॅक्टर्स एकत्र करा. ओके, आणि त्या कॉन्व्हर्ज झालेल्या फॅक्टर्स मधनं सेग्रिगेट करा की मग साधारणतः मिडिव्हल मध्ये या फॅक्टर्स मध्ये काय फरक पडला, सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि जॉग्राफिकल फॅक्टर्स मध्ये काय साधारणतः फरक पडला. ओके, या गोष्टींचा स्टडी करताना तुम्हाला बेसिकली काही गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतील. ओके, फ्रॉम एन्शियंट टू मिडिव्हल आणि फ्रॉम प्री हिस्टॉरिक पिरियड टू मिडिव्हल काही चेंजेस तुम्हाला दिसतात. प्री हिस्टॉरिक पिरियड मध्ये साधारणतः कम्युनिकेशनचे ज्या काही साधनं होती, टेक्नॉलॉजीची जी काही साधनं होती ती नॅसन्ट स्टेज मधली होती. ओके, एकदम बेसिक स्टाईलची होती. ओके, प्री हिस्टॉरिक पिरियड मध्ये. प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे कधी, की ज्या वेळेच्या काही नोंदी आपल्याला साधारणतः काही लिखित लिपी वगैरे नसताना, लिपी ओके, काही वर्डिंग फॉर्मॅटमध्ये नसताना, भाषांचं काही हे नसताना, अशा वेळी आपण ज्या वेळेचा अभ्यास करतो ती प्री हिस्टॉरिक पिरियड. ओके, त्याच्यानंतरचा जो पिरियड तो सिव्हिलाइज्ड पिरियड, की ज्याच्यामध्ये साधारणतः ह्युमन बिईंग सेटलमेंटच्या दृष्टीनं आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या साधनांचा, टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्समेंटचा विचार करून एक बेसिक सेटल्ड लाईफ तयार करतो, चालू करतो. ओके, इथून पुढे ऍग्रिकल्चर येतं, पॅस्टोरलिझम येतं, हंटिंग गॅदरिंग पासून ऍग्रिकल्चर आणि पॅस्टोरलिझमच्या बेसवरती सेटल्ड लाईफ येते आणि या सेटल्ड लाईफचं पुढं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम येतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बरोबर रिलिजियस व्हॅल्यू सिस्टीम येतात. ओके, या सगळ्या व्हॅल्यू सिस्टीमला पुढे घेऊन जाणारे साधारणतः वेगवेगळे मग तुम्हाला चेंजिंग पॉलिटिकल सिस्टीम, सोशल सिस्टीम्स दिसतात. ओके, मग या सोशिओ पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक सिस्टीमच्या बेसवरती साधारणतः आपण एन्शियंट आणि मिडिव्हलचं ही सेग्रिगेशन केलं. ओके, पुन्हा एकदा की प्री हिस्ट्री पासून एन्शियंट मध्ये येताना आपण त्याच फॅक्टर्सचा उपयोग केला, एन्शियंट पासून मिडिव्हल पर्यंत येताना त्याच फॅक्टर्सचा उपयोग केला. अगेन फ्रॉम मिडिव्हल टू मॉडर्नला येताना आपल्याला पुन्हा एकदा सोशिओ पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, जॉग्राफिकल, टेक्नॉलॉजिकल या सगळ्या फॅक्टर्सचा उपयोग करता तुम्हाला काहीतरी मेजर ट्रायड्स सापडतील, विच आर बेसिक प्रिन्सिपल्स फॉर सेग्रिगेटिंग मिडिव्हल इरा टू मॉडर्न इरा. ओके, सो थोडंसं मागे जाऊया. साधारणतः वर्ल्ड हिस्ट्रीचा आपण ज्यावेळी विचार करतो, लास्ट सेशन मध्ये सुद्धा हे डिस्कशन आपलं झालेलं होतं. ओके, तुम्हाला आठवते की नाही पहा, जर त्यांचं रिडिंग झालेलं आहे त्यांना ते नक्की आठवत असेल, ज्यांचं रिडिंग नाही झालेलं त्यांना थोडंसं इट माइट बी सम कन्फ्युजिंग थिंग. सो ओके, लेट्स गो अहेड. वर्ल्ड हिस्ट्रीचा ज्यावेळी आपण विचार करतोय, साधारणतः आपल्याला युपीएससीच्या मेन्ससाठी वर्ल्ड हिस्ट्रीचा स्टडी सुद्धा करावा लागतो. सो वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये एक पिरियड आहे ज्याला मराठीमध्ये प्रबोधन पर्व म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला रेनिसॉ म्हणतात. ओके, त्याचं स्पेलिंग रिनायसन्स अशा प्रकारचा आहे, त्याचा उच्चार रेनिसॉ आहे, ज्याला मराठीमध्ये आपण समाज प्रबोधन किंवा प्रबोधन पर्व असं म्हटलं जातं. हे प्रबोधन पर्व हे साधारणतः याच सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि टेक्नॉलॉजिकल चेंजेस मधल्या काही मेजर फॅक्टर्समुळे समोर आलेलं होतं. ओके, जशी जशी लाईफ ऍडव्हान्स होत गेली, जशी जशी कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स एस्टॅब्लिश होत गेल्या, कम्युनिकेशन नॉट इन ओनली फॉर्मॅट इन म्हणजे लाईक अ टॉकिंग ऑर स्पीकिंग. ओके, कम्युनिकेशन हे ट्रान्सपोर्टच्या बेसिसवरतीही थोडासा विचार करा. ओके, किंवा तुमच्या ज्या काही थॉट्स असतील किंवा जे काही तुमचे प्रिन्सिपल्स आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची जी साधनं आहेत, ओके, मीन्स आहेत, यांचाही कम्युनिकेशन मध्ये विचार केला जातो. ओके, सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता फ्रॉम एन्शियंट टू मिडिव्हल हे कम्युनिकेशनच्या ज्या काही बेसिक फॅसिलिटीज होत्या त्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेल्या. ओके, ह्या ऍडव्हान्समेंटचा थोडासा उपयोग करण्यासाठी आणि टेक्नॉलॉजिकली माणसाच्या थोडेसे एफर्ट्स कमी करण्यासाठी कंटिन्युअस ह्युमन बिईंग थोडंसं रिसर्चच्या फेज मधनं
जातोय. म्हणजे ही कुठल्याही काळामध्ये खंड पडलेली प्रक्रिया नाहीये. दिस इज नॉट अ स्टॉल्ड किंवा स्टॅग्नंट प्रोसेस. दिस इज फ्लोईंग ऑफ रिसर्चेस. ओके, देर आर फ्लोईंग ऑफ रिसर्च सिस्टीम. ओके, या प्रोसेसमधनं जाताना मिडिवल मधल्या काळामध्ये काही मेजर लाईफ चेंजिंग रिसर्चेस समोर आले. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये जे काही रिसर्चेस होते त्यामध्ये बेसिकली रिलिजियस किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधल्या ज्या काही हे होते, पॉवर होल्डर्स होते, त्यांची पॉवर कमी करण्यापासून पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार करण्यासाठीचे सुरुवातीचे प्रयत्न सुरू झाले. ओके, याच्यामध्ये मग आपण थोडंसं मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीची सुरुवात साधारणतः भारतीय सबकंटिनेंट मध्ये झाली असा एक मतप्रवाह मांडणारा आहे. ओके, आणि दुसरा जो आहे तो लोकशाहीचं किंवा डेमोक्रेसीचं इनिशिएशन हे अथेन्स किंवा ग्रीस रोमन साम्राज्यात झालं असंही सांगणारा मतप्रवाह आहे. ओके, पण मेजरली पार्टिसिपेटिव्ह जो फॉर्मॅट होता तो मिडिवल इरामध्ये जी एक सेंट्रलाइज्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम जी होती की ज्याच्यामध्ये किंग्स आणि मोनार्क्स वेअर द रियल रुलर्स ऑफ टेरिटरी, हा एक प्रकार एन्शंट पिरियड मध्ये होता. तो मिडिवल पिरियड मध्ये थोडासा डिसेंट्रलाइज्ड फॉर्मॅट मध्ये आला. ओके, सो दॅट वॉज मेजर फॅक्टर की आपण तो सेग्रिगेशन मध्ये वापरला. मग ज्याच्यामध्ये आपल्याला सामंताज किंवा मनसबदारीच्या माध्यमातून तयार झालेले सरदार नवाब यांचा आपण विचार केला होता. ओके, दे वेर लोकल रुलर्स किंवा लोकल ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम किंवा जस्टिस सिस्टीम आणि डिसिजन मेकिंग पॉलिसी मेकिंगच्या सिस्टीम सांभाळायचे. ओके, आणि त्या बेसिसवरती साधारणतः मिडिवलचा पिरियड आपण गृहीत धरतो. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळी मिडिवल मधनं मॉडर्न मध्ये जातो त्यावेळी रिअल जी पॉवर आहे ती पीपलच्या हातात देण्यासाठीचे थोडेसे किंवा रिअल जे ह्युमन बिईंग आहे की जे इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग आहे त्या इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंगच्या पॉवरवरती जास्त विश्वास ठेवण्याकडं या साधारणतः मॉडर्न पिरियडच्या प्री मॉडर्न पिरियडचा थोडासा कल जाणवतो. आता हा कल जाणवतो म्हणजे काय की ज्या न्यू फिलॉसॉफीज इनिशिएट झाल्या, ज्या न्यू टेक्नॉलॉजीज Am I audible? Am I audible? Please inform me. हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज ऐकू येतोय का? कोणीतरी मेसेज टाका प्लीज. ठीक आहे. कुठे होतो आपण? इंडिव्हिज्युअलिझमवर. ज्यावेळी आपण ह्या इंडिव्हिज्युअलिझमचा विचार करतो त्यावेळी या गोष्टीचा थोडासा कंटेक्स्ट घ्या की मॉडर्न पिरियड मध्ये फिलॉसॉफीचा ज्यावेळी आपण विचार करतो, फ्रॉम मिडिवल इरा और फ्रॉम एन्शियंट इंडिया, रिलिजियस वॉज प्रॉमिनंट सिस्टीम विच वेअर कंट्रोलिंग द थिंकिंग और थॉट एबिलिटी ऑफ पीपल. हा थोडासा एक हा हे होता. ओके, पण त्याच्यानंतर ज्यावेळी आपण हळूहळू मॉडर्न इरा मधल्या वर्ल्ड हिस्ट्रीचा किंवा थोडस साधारणतः युरोपियन कंटेक्स्ट मध्ये विचार करतोय त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट जास्त प्रकर्षानं जाणवेल की इथं फिलॉसॉफीज थोड्याशा इंडिव्हिज्युअल बेसवरती विचार करताना दिसतात. म्हणजे पूर्वी सोसायटी वॉज कंट्रोलिंग इंडिव्हिज्युअल. ओके, नाउ दे वेअर थिंकिंग ॲज अ इंडिव्हिज्युअल हॅज अ ट्रिमेंडस पॉवर. ओके, ट्रिमेंडस पॉवर ऑफ थिंकिंग, ट्रिमेंडस पॉवर ऑफ क्रिएटिव्हिटी, and we have to use this tremendous power for developing society, okay, for advancement of society and for advancement of all human beings.
या थोड्याशा थिंकिंग प्रोसेसच्या विचारांमुळे इथनं पुढचा जो साधारणतः पिरियड दिसतो तो तुम्हाला एक मॉडर्न हिस्ट्रीमध्ये किंवा फिलॉसॉफीज मध्ये कन्वर्ट झालेला दिसतो. आता याचे बेसिक ट्रायड्स काय होते की तुम्ही ज्यावेळी मॉडर्न हिस्ट्रीचा किंवा वर्ल्ड हिस्ट्रीचा विचार करता तिथं यामध्ये सुद्धा मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये याचा कंटेक्स्ट घेताना साधारणतः युरोपियन सब कंटिनेंटचा विचार करायचा आहे. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रिटन किंवा इतर ज्या वेस्टर्न कंट्रीज दिसतात त्यांचा तुम्हाला विचार करायचा आहे. ओके, इथं जस्ट वेट अ मिनिट. ठीक आहे, माझा थोडस इंटरफेस याचा बदलला गेलाय वेबएक्सचा, सो मला थोडासा टाइम हवा होता, पण ठीक आहे, लेट्स गो अहेड. आता इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे काय याचा आपण थोडंसं हे घेतलं की इंडिव्हिज्युअल हॅज अ ट्रिमेंडस पॉवर, ट्रिमेंडस क्रिएटिव्ह पॉवर, अँड वी हॅव टू यूज दिस क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेटिव्ह पॉवर ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर वेल-बिंग ऑफ ऑल ह्युमन सोसायटी. आता या वेलबिंगच्या पर्स्पेक्टिव्हचा ज्यावेळी विचार करतोय त्यावेळी थोडासा आपल्याला प्रिव्हियस थोडासा या फिलॉसॉफीज नव्यानं ज्यावेळी समोर येत होत्या त्याच्या प्रिव्हियस इराचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे. आता हा विचार काय होता की ज्यावेळी एन्शंट आणि मिडवेलचा युरोपियन कंटेक्स्ट मध्ये आपण विचार करतो, त्या एन्शंट आणि मिडवेल मध्ये मोस्ट ऑफ द पॉवर वेअर हँडल्ड बाय सम मोनार्क्स ऑर चर्च. आता या चर्च आणि मोनार्क्सनी मोस्ट ऑफ द पॉवर आपल्या हातामध्ये कॉन्सन्ट्रेट केलेली असल्यामुळं डे टू डे लाईफ मध्ये कुठल्याही इंडिव्हिज्युअलला किंवा पार्टिसिपंट्स ऑफ सोसायटीच्या कुठल्याही इंडिव्हिज्युअलला डिसिजन मेकिंग मध्ये फारशी स्वतःच्या डिसिजन मेकिंग मध्ये फारशी हे नव्हती, किंमत नव्हती. ओके, याचा अर्थ काय सांगतो, सोसायटीमध्ये ज्यावेळी आपण एक डिसिजन घेतो, एक ऑल पार्टिसिपेटिव्ह कम्युनिकेटिव्ह डिसिजन घेतो की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलच्या डिसिजनचा फार इम्पॉर्टन्स असतो. ओके, हे आत्ताच्या डेमोक्रेटिक डिसिजन सिस्टीम मध्ये आहे, पण पूर्वी ऑल व्हॅल्यू सिस्टीम्स, ऑल सम नॉर्म्स वेअर डिक्टेटेड बाय either monarchs or either चर्च सिस्टीम. या सगळ्यामुळे व्हायचं असं की इंडिव्हिज्युअलला जे काही चर्चनं किंवा मोनार्क्सनं सांगितलेले जे काही आदेश असतील ते डायरेक्टली फॉलो करावे लागायचे. आणि यामुळं इंडिव्हिज्युअलला ज्यावेळी समथिंग न्यू काही करायचं असेल किंवा स्वतःच्या कॅपॅसिटीज एक्सप्लोर करायच्या असतील तर याला फार थोड्या मर्यादा होत्या, ज्या साधारणतः ह्या न्यू फिलॉसॉफीज, मॉन्टेस्क्यू असेल, या सगळ्या फिलॉसॉफर्सनी नव्या फिलॉसॉफी जशासाठी महत्व वाढत निघालं. आता याची सुरुवात साधारणतः 1248 मधल्या मॅग्ना कार्टा ऑफ राईट्स ह्या ब्रिटिश ह्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये आलेल्या सिस्टीम मुळे झाली. 1248 AD मधलं. ओके, याच्यात झालं काय की सर्व नवाबांनी आणि त्याच्यानंतर तिथल्या सिटीजननी आणि मोनार्क्सनी एक पॅक्ट केला की ज्याच्यामध्ये सिटीजनला एक बेसिक राईट्स देण्यात आले आणि या बेसिक राईट्स हे सगळे मॅग्ना कार्टा ऑफ राईट्स मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. ओके, 1248 मधल्या मॅग्ना कार्टा ऑफ राईट्स मध्ये दिस वॉज द इनिशिएशन ऑफ पार्लिमेंटरी सिस्टीम इन ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. ओके, सो याच्यानंतर काय झालं की ही सुरुवात होती की साधारणतः तुम्ही सिटीजन स्वतःसाठी राईट्स मागतायत आणि या राईट्स नंतर मग याच्या पुढं मोनार्क्सच्या ऐवजी स्वतःचे रिप्रेझेंटेटिव्ह नेमण्याचे किंवा रिप्रेझेंटेटिव्ह निवडण्याचे राईट्स हळूहळू हे मिळत गेले. याच्यासाठी साधारणतः 400 वर्षांचा पिरियड गेला. म्हणजे 1248 नंतर ब्रिटिश पार्लिमेंटरी सिस्टीम चालू होण्यासाठी साधारणतः 1640 उजडावं लागलं की ज्याच्यामध्ये पूर्ण पार्लिमेंटच्या हातामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स गेले आणि मोनार्क्स बिकम ऍज अ नॉमिनल लीडर. ओके, जसं आपल्यामध्ये आता सध्या राष्ट्रपती हा
नॉमिनल हेड असतो आणि पंतप्रधान हा रिअल हेड असतो. पंतप्रधान रिअल हेड का असतो? ही हॅज अ बॅकिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह विच वॉज इलेक्टेड फ्रॉम सिटीजन्स. ओके, या कारणामुळे पंतप्रधान हा रिअल हेड असतो. ओके, तशी सिस्टीम ही साधारणतः 1248च्या मॅग्ना कार्टा ऑफ राईट्स पासून सुरुवात व्हायला चालू झाली. म्हणजे याचा अर्थ असा नाही की 1248 मध्ये पार्लिमेंटरी सिस्टीम एस्टॅब्लिश झाली, पण पार्लिमेंटरी सिस्टीम मधलं जे बेसिक असतं की ऑल सिटीजन्स हॅव बेसिक राईट्स अँड बेसिक ड्युटीज, याच्यासाठीचं रेकग्निशन मोनार्कनं 1248 मध्ये दिलेलं होतं. ओके, लेट्स गो अहेड. सो याच्यानंतर झालं असं की ज्या रिलिजियस प्रिन्सिपल्स होते की ज्याच्यामध्ये सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो किंवा पुनर्जन्मासारख्या भाकडकथा असतील, यांच्यावरती जो काही रिलिजियस नॉर्म्सचा किंवा रिलिजियस फिलॉसॉफीचा जो काही सिटीजन वरती पगडा होता, तो थोडासा याच्यानंतर हळूहळू कमी व्हायला लागला. ओके, जसे जसे विचारवंतांनी, गॅलिलिओ सारख्या तज्ञांनी सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे सांगायला सुरुवात केली. गॅलिलिओला ऍक्च्युअली गॅलिलिओने हे तत्व मांडल्यानंतर, हे प्रिन्सिपल मांडल्यानंतर ते दॅट वॉज नॉट ऍक्सेप्टेड बाय चर्च ऑर मोनार्क. ओके, याच्यामुळे गॅलिलिओला स्वतःचा जीव पण गमवावा लागला. पण त्याच्यानंतर साधारणतः 100-150 वर्षानंतर पुन्हा त्याच पद्धतीच्या रिसर्चेस यायला लागल्यानंतर मात्र याला फायनल ऑथेंटिकेशन आलं. याच्यामध्ये सगळ्यात प्रिन्सिपल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट काय होती की बायनॉक्युलर्सचं साधारणतः किंवा दुर्बिणीचं इथं इन्व्हेन्शन झालेलं होतं. याच दुर्बिणीच्या प्रिन्सिपल्स वरती दुर्बिणीचा उपयोग करून गॅलिलिओने या गोष्टीचा शोध लावला होता की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही. आणि अशा प्रकारे जे काही रिलिजियस नॉर्म्स किंवा रिलिजियस व्हॅल्यूज किंवा रिलिजियस आयडिओलॉजीचं जे काही बेस होतं त्याला धक्का लावण्याची सुरुवात साधारणतः ही 1300 आणि 1400 AD मध्ये सुरुवात झाली. ओके, याच्यानंतरचं बेसिक काय होतं की सगळ्यात महत्वाचं ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी होती. ओके, बेसिकली जर एन्शियंट आणि मिडीवल मधला जर पिरियड बघितला तर याच्यामध्ये मेजरली हँडीक्राफ्ट्स आणि क्राफ्ट्समन याच्या बेसिसवरती इकॉनॉमिक सिस्टीम जास्त चाललेली दिसते. त्याच्यामध्ये मास प्रोडक्शन किंवा मास प्रोडक्शनच्या बेसवरती तयार झालेल्या प्रोडक्ट्सचं मार्केटिंग याचा थोडासा जास्त कधी विचार केलेला दिसत नाही. पण याच्यानंतर साधारणतः 1400 BC मध्ये ज्यावेळी स्टीम इंजिनची सुरुवात झाली, ओके, त्याच्याबरोबर त्या स्टीम पॉवरचा उपयोग हे तुमच्या काय म्हणतात टेक्सटाईल इंडस्ट्री चालवण्यासाठी झाली आणि त्याच्याबरोबर मास प्रोडक्शनचा एक साधारणतः सुरुवात करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मात्र ह्या टेक्नॉलॉजीज चेंज होत गेल्या. याच्या मागचा हे काय सांगतो, कंटेक्स्ट सांगतो. साधारणतः मिडीवलच्या काळामध्ये मास प्रोडक्शन होत नव्हतं का? तर होत होतं, पण ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये होतं? In rural area there were craftsmen, they were producing these various products. ओके, मग त्याच्यामध्ये मग तुमचं टेक्सटाईल इंडस्ट्री असेल की त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे ऍग्रिकल्चर साठी लागणारे इक्विपमेंट्स असतील, या सगळ्यांचं प्रोडक्शन त्या त्या एरियामध्ये लागणाऱ्या गरजांच्या नुसार आणि याच्यानुसार व्हायचं. मेजर ज्या सिटीज होत्या त्या सिटीज साधारणतः क्राफ्ट्समनच्या तिथं एक गिल्ड्स असायचे की गिल्ड्स तुमचे प्रोडक्शन तयार करून द्यायचे आणि ते मग साधारणतः इतर लोक त्यांचं कन्झम्पशन करायचे. ओके, सो ही सिस्टीम साधारणतः मॉडर्न पिरियडच्या सुरुवातीला आणि मिडीवलच्या एंडला चेंज होत गेली. याच्या मागचं मेजर कारण काय होतं की चेंजिंग फिलॉसॉफीज, रिलिजियस फिलॉसॉफीज. पुन्हा एकदा सांगतो की चर्चचा जो होल्ड होता तो चर्चचा होल्ड, कॅथलिक चर्चचा होल्ड जास्त रिजिड होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफ मधल्या इच अँड एव्हरी इव्हेंट साठी चर्चची परवानगी घ्यावी लागायची. मग याच्या विरोधात प्रोटेस्टंट इथिक्स म्हणून हा एक नवा पंथ उदयास आला. या प्रोटेस्टंट इथिक्स मध्ये ह्युमन बिईंगच्या किंवा इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंगच्या कॅपॅसिटीच्या वरती आणि त्यानं करायच्या वेगवेगळ्या कार्यांच्या वरती जास्त इम्पॅक्ट केला, जास्त विचार केला गेला. म्हणजे काय की जे काही तुम्ही भांडवल किंवा जे काही तुम्ही कॅपिटल फॉर्मेशन कराल, हे कॅपिटल फॉर्मेशन तुम्ही पुन्हा एकदा गुंतवून त्याचं इंटिग्रेशन करा, मल्टिप्लिकेशन करा. हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मग तुम्हाला ह्या न्यू प्रोडक्शन मेथड्स अवलंब
अवलंबावे लागतील. ह्या न्यू प्रोडक्शन मेथड्स म्हणजे मास प्रोडक्शन, मार्केट नवीन एक्सप्लोर करणं आणि तिथं तुमचा माल पोहोचवणं, त्याच्यासाठी मग नवीन नवीन ट्रान्सपोर्टच्या मेकॅनिझम तयार करणं. ओके, याच्यामुळं कॅपिटल वॉज बेसिक हे की ज्याच्यामुळं हे साधारणतः मॉडर्न पिरियड मध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल चेंजेस मध्ये हे कॅपिटल होल्डर्स वेअर बोन ऑफ हे म्हणजे काय म्हणतात मेजर पुशर्स किंवा त्यांनी पुश केलं. याचा अर्थ काय होतो बघा, ज्यांच्याकडे कॅपिटल्स होतं पूर्वी ते कॅपिटल्स ते ग्रामीण एरियामधल्या जे काही प्रोड्युसर्स होते त्यांच्याकडून ते प्रोडक्ट विकत घ्यायचे आणि ते ट्रेडर्स ते सिटीमध्ये जाऊन विकायचे. ओके, पण आता त्यांनी काय केलं की मेजर मोठे सेड बांधायला चालू केले आणि त्याच्या खाली ह्या सगळ्या जे क्राफ्ट्समन होते किंवा जे काही वर्कर्स होते त्यांना एकत्र करून तिथं एका छताखाली तुम्हाला ते प्रोडक्शन सुरू करायसाठी बेसिक फॅसिलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्हाला समजा एखादा नांगर तयार करायचा आहे, ओके, फ्लो तयार करायचा आहे, तर या नांगरासाठी ज्या काही इक्विपमेंट्स लागतील, जे काही भांडवल लागेल ते सगळं हा कॅपिटलिस्ट प्रोव्हाइड करेल आणि हे कॅपिटलिस्टनी प्रोव्हाइड केलेल्या भांडवलाच्या बेसिसवरती जे काही वर्कर्स आहेत, जे काही स्किल्ड वर्कर्स आहेत, ज्यांना नांगर तयार करता येतो, फ्लो तयार करता येतो, ती लोक या शेड खाली जमा होतील आणि त्यांनी ते त्याचं प्रोडक्शन सुरू करतील. ओके, सो ही मेथड याच्यामध्ये काय होतं की ओनरशिप ऑफ प्रोडक्ट ही थोडीशी साधारणतः ही वर्कर्स पासून कॅपिटलिस्ट कडे गेली. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट तयार केला तर त्याच्यावरती तुमची पूर्वी ओनरशिप असायची, जोपर्यंत तुम्ही विकत नाही तोपर्यंत त्याची ओनरशिप तुमच्याकडे असायची. जे काही इक्विपमेंट ऑफ प्रोडक्शन असायचे, जे म्हणजे समजा तुम्हाला हे तयार करायचं, नांगर तयार करायचं, तर त्याच्यासाठी फाळ तयार करण्यासाठी तुम्हाला ह्याची आयनची भट्टी लागेल, तर या भट्टींची ओनरशिप तुमची असणार. पण आता इथं कॅपिटलिस्टनी काय केलं की या सगळ्या इक्विपमेंटची ओनरशिप स्वतःकडे घेतली आणि याच्यामुळे ह्या प्रोडक्शन मेथड्स इथनं पुढे चेंजेस होत गेल्या आणि प्रोडक्शन जे थोड्या प्रमाणात व्हायचं ते मास स्केल मध्ये व्हायला लागलं आणि हे मास स्केल मध्ये व्हायला लागलेल्या प्रोडक्शनचं कुठंतरी विक्री करण्यासाठी नवीन नवीन एक्सप्लोरेशन, नवीन मार्केटचं इन्व्हेन्शन किंवा एक्सप्लोरेशन करण्यासाठीची इगर निर्माण झाली, एक इच्छा निर्माण झाली आणि या बेसिसवरती ट्रान्सपोर्टच्या मेथड सुद्धा बदलत गेल्या आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ठरलं ते स्टीम इंजिन किंवा स्टीमची पॉवरचा यूज करून तयार केलेले इक्विपमेंट्स. याच्यामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री मधले इक्विपमेंट्स होते, याच्यामध्ये ट्रान्सपोर्टसाठी जे मोठे मोठे बोट्स किंवा शिप्स होत्या त्यांचं मेकिंग होतं आणि या पद्धतीने इथनं पुढची ऍडव्हान्समेंट ही टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होती. लक्षात आलं? म्हणजे पुन्हा एकदा मॉडर्न मिडवेल पासून मॉडर्न कडे जाताना जे काही वर्ल्ड हिस्ट्रीच्या बेसिकली युरोपियन सबकंटिनेंट मध्ये जे काही चेंजेस दिसले, दॅट वेअर गायडिंग प्रिन्सिपल्स फॉर होल वर्ल्ड, की जिथं तुम्हाला एक मॉडर्न इरा सुरू झाला असं दिसतं. मग याच्यामध्ये फिलॉसॉफिकल चेंजेस होते की ज्याच्यामध्ये एक कलेक्टिव्ह पेक्षा इंडिव्हिज्युअलिझम वरती किंवा एक ह्युमन बिईंगच्या स्वतःच्या कॅपॅसिटीवरती, इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीवरती ठेवला गेलेला विश्वास असेल आणि या विश्वासाच्या बेसवरती नवीन नवीन रिसर्च आणि नवीन नवीन एक्सप्लोरेशन केलेले असते आणि हे एक्सप्लोरेशन पुढे सायंटिफिक रिसर्चसाठी आणि त्या सायंटिफिक रिसर्च मधनं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी दॅट वेअर हेल्पफुल. ओके, सो ही साधारणतः मिडवेल कडनं मॉडर्न कडे जातानाची असणारी फॅक्टर्सची लिंकेजेस आहेत. आता इंडियन सबकंटिनेंट मध्ये मात्र 1200 BC मध्ये तुम्हाला असे मेजर चेंजेस झालेले दिसत नाहीत. ओके, एन्शियंट एरामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही फिलॉसॉफीचा अभ्यास कराल, त्यामध्ये सायंटिफिक रिसर्चचा अभ्यास कराल, त्यामध्ये तुम्हाला चरक संहिता दिसेल, सुश्रुत संहिता दिसेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला मायन्यूट ब्रेनचे ऑपरेशन सुद्धा झालेले दिसतील किंवा आर्यभट्टासारखे थोडे गणितज्ञ दिसतील की जे तुम्हाला आर्यभट्टानं वेगवेगळ्या थेरम्स आधीच जे वेस्टर्न जे हे होते मॅथमॅटिशियन्स होते त्यांच्या आधी काही प्रिन्सिपल्स मांडून ठेवलेले दिसतील. त्याच्याबरोबर तुम्हाला ॲटम्सचं किंवा अणूंचं आधी कणादांसारख्या काही ऋषींनी म्हणा किंवा काही वैज्ञानिकांनी म्हणा त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन करून ठेवलेलं दिसेल. ते साधारणतः मिडवेल पिरियड मध्ये इंडियन सबकंटिनेंट मध्ये सायंटिफिक रिव्हॉल्युशन किंवा सायंटिफिक ऍडव्हान्समेंट मध्ये एक स्टॅग्नन्सी आलेले दिसते. ओके, ती तुम्हाला स्टॅग्नन्सी कधी नंतर थोडं कमी झालेली दिसेल, ती अगदी युरोपियन जे पॉवर्स होत्या म्हणजे ब्रिटिश एम्पायर स्थापन झाल्यानंतर साधारणतः या रिसर्च कडं, या सायंटिफिक रिव्हॉल्युशन कडं, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन कडं थोडंसं आपलं इंडियन हिस्ट्री वळलेली दिसते.
ओके. सो साधारणतः 700 किंवा 800 एडी नंतरचा काळ म्हणजे मिडवेलचा काळ आपण ज्यावेळी सुरुवात झाली असं गृहीत धरतो, तिथं पासून साधारणतः 1818 पर्यंतचा म्हणजे 1818 पर्यंत जेव्हा मराठ्यांचं डिफीट केलं गेलं ब्रिटिशांकडून, तिथपर्यंतचा काळ हा साधारणतः एक स्टॅग्नन्सी पिरियड दिसतो किंवा मिडवेलचे ट्रायड्स कॅरी फॉरवर्ड मॉडर्न एरामध्ये झालेले दिसतात. ओके. सो सुरुवात ज्यावेळी झाली मॉडर्न एराची ती युरोपियन सबकंटिनेंट मध्ये झाली. युरोपियन सबकंटिनेंट मध्ये ज्या फॅक्टर्सनी हे मॉडर्न इरा आणण्यामध्ये, न्यू फिलॉसॉफीज आणण्यामध्ये हेल्प केली, त्या फिलॉसॉफीज ऍक्च्युली नंतर मॉडर्न ब्रिटिश एम्पायर स्थापन झाल्यानंतर इंडियन सबकंटिनेंट मध्ये इनकल्केट किंवा रुजले गेले. ओके. सो तिथनं पुढचा आपला मॉडर्न पिरियड होतो. म्हणून आपलं साधारणतः रेनिसॉचा किंवा सामाजिक प्रबोधनाचा जर तुम्ही काळ बघितला तर तो साधारणतः 19व्या शतकात दिसतो. 19वं शतक म्हणजे 1801 ते 19 शतक ह्याच्यापर्यंत सालापर्यंत. ओके. सो आपलं जे सामाजिक प्रबोधन दिसतं, आपले जे सोशल रिफॉर्म्स दिसतात, ओके, आपल्या ज्या रिलिजियस रिफॉर्म्स दिसतात ते साधारणतः या शतकात दिसतात. आता पूर्वीचे जे रिलिजियस एन्शियंटच्या काळात जर बघितले तर त्यावेळी रिलिजियस रिव्हॉल्युशन्स किंवा रिफॉर्म्स आपोआप इंडिव्हिज्युअल किंवा सोसायटीने ऍक्सेप्ट केलेले दिसतात. मग त्याच बेसिसवरती बुद्धिझम आलं, त्याच बेसिसवरती जैनिझम आलं, त्याच बेसिसवरती ब्राह्मणिझमच्या थोड्याशा वेगळा सेक्ट म्हणून, पंथ म्हणून शैविझम, वैष्णविझम आणि भगवतीझम आलं, भक्ती पंथ तयार झाले. ओके. आणि साधारणतः मिडिव्हल एरामध्ये बसवेश्वरांनी लिंगायत पंथ स्थापन केलेला दिसतात. हे रिलिजियस टेनन्स मध्ये ज्या टेनन्स पटल्या नाहीत, वर्ण सिस्टीममुळे ज्या लोकांना साधारणतः एक एक्सप्लॉयटेशन अनुभवावं लागलं, त्यांनी न्यू वेज ऍक्सेप्ट केलेले दिसतात. आणि याच्या नंतरचा जो मेजर जो सामाजिक प्रबोधनाचा किंवा रिलिजियस रेनिसॉचा जो पिरियड दिसतो, रिलिजियस किंवा सोशल रेनिसॉचा किंवा रिफॉर्मचा पिरियड दिसतो, तो साधारणतः 1800 ते त्यानंतरच्या काळामध्ये दिसतो. 1800 ते 19वं काळ फार का महत्वाचं होतं, कारण मुळात रिलिजियस सिस्टीम मध्ये ओव्हर दी पिरियड म्हणजे साधारणतः 2-3 हजार वर्षांपासून चालत आलेले जे काही फॅक्टर्स, प्रिन्सिपल्स होते ते चेंज करण्यासाठी बेसिक जे फाउंडेशन ब्लॉक्स होते ते साधारणतः राजा राम मोहन राय आणि त्यांच्या नंतरच्या रिफॉर्मर्सनी घडवलेले दिसतात. ओके. सो या सगळ्या बेसिसवरती मॉडर्न इरामध्ये साधारणतः आपल्याला हे नवीन काळ चालू झालेला दिसतो. हे फॅक्टर्स अंडरस्टूड झाले? हे समजलं तुम्हाला आता जे काही सांगितलं ते? समजलं का? मी जे बोलतोय ते समजतंय का मित्रांनो? इंडिव्हिज्युअल कोणी नाहीये का? ठीक आहे. लेट्स गो अहेड. आता गोइंग फॉरवर्ड, मॉडर्न पिरियड मध्ये साधारणतः ब्रिटिश ऍडव्हेंट किंवा युरोपियन ज्या पॉवर्स होत्या त्यांचा राईज झाल्यानंतर दे वेअर इन कॉन्फ्लिक्ट विथ लोकल रूलर्स. ओके. लोकल रूलर्स कोण होते? मेजरली एक कंबायनिंग किंवा कॉन्सन्ट्रेटिंग पॉवर असणारी, कॉन्सन्ट्रेटेड पॉवर असणारी किंवा एक सेंट्रल पॉवर असणारी मुघल एम्पायर. ओके. आणि त्यांचे मग असणारे मनसबदार. ओके. मनसबदार नवाब्स, काही ठिकाणी नवाब्स म्हणून दिसतात, काही ठिकाणी मग राजपूत राजपूत एरियामध्ये मग तुम्हाला ते साधारणतः राजपूत राजे रजवाडे दिसतात. ओके. आणि साऊथला जर गेलात तर साधारणतः हैदराबाद, कर्नाटिक, म्हैसूर, केरळा आणि सगळ्यात एक कॉन्फ्लिक्टिंग किंवा थोडीशी एक चॅलेंजिंग पॉवर म्हणून मराठा एम्पायर दिसतं. ओके. मराठा एम्पायरचा राज किंवा मराठा थोडस फ्युडिटरीज म्हणता येईल. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये एक सामंत म्हणता येईल की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन, स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, साधारणतः त्यांचे जर पूर्वज बघितले शहाजीराजे तर हे एक मनसबदार म्हणून होते. ओके.
आदिलशाहीचे होते, परत निजामशाहीचे झाले, पुन्हा आदिलशाहीचे झाले. ओके, तर या मनसबदारीमधनं किंवा या जागीरदारीमधनं मिळालेल्या छोट्याशा टेरिटरीचा एक स्वराज्यात कन्व्हर्जन करण्याचा आणि एक टेरिटरियल एक्सपान्शन साठी तिथल्या लोकल पीपलच्या किंवा लोकल सिटीजन्सच्या मनात एक स्पार्क तयार करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं होतं. ओके, आणि याच्यानंतर झालं की जसं त्यावेळी मुघल पॉवर, सेंट्रलाइज पॉवर जी होती ती औरंगजेबाच्या हातात होती आणि औरंगजेब वॉज एबल रुलर. ओके, एबल रुलर याचा अर्थ काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम व्यवस्थित कार्य करत होती, रेव्हेन्यू सिस्टीम व्यवस्थित कार्य करत होती, ट्रेड आणि इतर याच्यावरती सेंट्रल पॉवरचं व्यवस्थित नियंत्रण होतं. त्याचबरोबर जे काही फ्युडिटरीज होत्या, जे काही मनसबदार होते, जे काही जागीरदार होते, यांच्यावरती सेंट्रल ऑथॉरिटीचं कंट्रोल व्यवस्थित चालत होता. सो औरंगजेब वॉज एबल रुलर आणि त्यानं त्यामुळं ह्या एकूण मुघल एम्पायरचं एक्सपान्शन करण्यामध्ये तो सक्सेसफुल ठरलेला होता. ओके, सो यांच्याबरोबर ज्यावेळी कॉम्पिटिशन किंवा कॉन्फ्लिक्ट ज्यावेळी चालू झाले त्यावेळी मराठा ही एक छोटी एंटिटी होती ऍज कम्पेअर टू मुघल एम्पायर. पण याच्यानंतर 1707च्या नंतर साधारणतः 1890 पासून 1707 पर्यंत औरंगजेब दख्खन मधले जे काही रिवोल्ट्स आणि रिबेलियस हे होते, रिबेल्स होते, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, मेजरली मराठ्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि बाकीच्या ज्या काही आदिलशाही, निजामशाही आणि ह्या बरीदशाही वगैरे ह्या ज्या होत्या यांचा नामोनिशान मिटवण्यासाठी साधारणतः औरंगजेब हा दख्खनेमध्ये उतरला 1890 नंतर. ओके, 1890 नंतर उतरल्यानंतर त्यांचा पहिला सामना मराठ्यांच्या शंभूराजांच्या बरोबर झाला. शंभूराजांचा त्यानं हे हत्या घडवून आणली आणि त्याच्यानंतर तो मराठ्यांना थोडस कर्व करण्यामध्ये प्रयत्नशील राहिला, पण ही वॉज नॉट एबल टू डू दॅट. आणि याच्यानंतर मराठा हे साधारणतः एक फ्युडिटरीज किंवा एक छोट्या जागीरदारीपासून एक मेजर डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी इन इंडियन सबकंटिनेंट मध्ये म्हणून राईज झालेले दिसते. मग 1707च्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे साधारणतः सगळं बदलत गेलं. ओके, हे बदलत गेलं इन द सेन्स काय? 1707 नंतर साधारणतः 1707च्या औरंगजेबाच्या पूर्वीचे जे काही मुघल एम्पायर होते हे मेजर मुघल एम्पायरर्स म्हणले जातात आणि याच्यानंतरचे जे एम्पायरर्स किंवा मोनार्क्स जे होते यांना लॅटर मुघल्स म्हटलं जातं. हे लॅटर मुघल्स म्हणण्याचं कारण हे होतं की औरंगजेबापर्यंतची जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती दॅट वॉज सेंट्रलाइज्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, की ज्याच्यामध्ये औरंगजेब सारखे जे काही सुलतान होते, पादशाह होते, त्यांच्या हातामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम कॉन्सन्ट्रेट होती आणि दे वेअर सक्सेसफुल रुलर्स. ओके, त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, या मनसबदारांचे रिवोल्ट, रिबेल्स हे कर्व करणं आणि टेरिटरियल एक्सपान्शन करणं आणि होल जेवढं टेरिटरी त्यांनी कॅप्चर केली होती त्या टेरिटरीवरती एक रनिंग किंवा एक चांगली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम एस्टॅब्लिश करून ती रन करणं, या सगळ्यांच्या मध्ये ते सक्सेसफुल झालेले होते. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र जसं एक मुघल गादीचा एक परंपरा होती त्या पद्धतीनं गादीसाठी त्यांच्या डिसेंडंट मध्ये कॉन्फ्लिक्ट चालू झाले आणि या कॉन्फ्लिक्टमुळं नंतर मात्र असं व्हायला लागलं की जे काही सिस्टीम होती किंवा जे काही किंग मेकिंगची राजा निवडायची किंवा बादशाह निवडायची सिस्टीम होती यांच्यामध्ये जागीरदार, नवाब्स किंवा नोबल्स जे काही होते यांचं महत्व वाढत गेलं आणि सेंट्रल जो राजा होता तो एक वीक एंटिटी म्हणून या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मधला एक वीक दुवा, एक दुर्बल दुवा म्हणून समोर यायला लागला. ओके, सो यांना लॅटर मुघल्स म्हटलं जातं आणि या काळातली जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे ही मेजरली ही वजीरांच्या हातामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली दिसते. आणि मग झालं असं की पूर्वीपासून चालत आलेलं मुघल एम्पायर मध्ये जे तुर्किश डिसेंडंट होते, अफगाणी डिसेंडंट होते, इराणी डिसेंडंट होते आणि इथले इंडियन सबकंटिनेंट मधले मुस्लिम्स होते, ते त्यांचे जे काही सरदार होते हे सगळे याच्या बेसवरती एकमेकांच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये गेले आणि या कॉन्फ्लिक्टमुळं पुढं एक मुघल सेंट्रल सिस्टीम ही वीक झालेली दिसते. ओके, सो 1707च्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गादीवरती त्याचा बहादूर शाह नावाचा 67 वर्षाचा एक एबल सन
गादीवरती बसला. ओके, 1707. पण बिचारा ज्यावेळी तो गादीवरती बसला त्याचं वयच ऑलरेडी इतकं कमी होतं, इतकं जास्त होतं की त्याला जास्त वर्ष राज्य करणं जमलं नाही. 1707 नंतर 1712 मध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि ह्या 1712च्या मृत्यूनंतर थोडस जो काही पिरियड आहे तो मेजरली ह्या वजीरांच्या हातातून राज्यकारभार चालवण्याचा होता, की ज्याच्यामध्ये जहांगीर शाह दुसरा होता बहादूर शाह नंतर. जहांगीर शाह नंतर फारुख सियार होता. फारुख शाह नंतर मोहम्मद शाह होता. त्याच्यानंतर शाह आलम होता. हे सगळे लॅटर मुघल्स म्हणले जातात. आता ह्या लॅटर मुघल्स मधल्या यांचं मेजर कॉन्फ्लिक्ट कोणाकोणाबरोबर चालू होते, तर मेजरली जे शीख्स होते त्या शिखांच्या बरोबर. दुसरे जे होते ते जाट, दिल्लीच्या साधारणतः सदर मथुरा वगैरे भागामधला भाग जो आहे, की जो गंगा यमुनाचा दोआब रिजन म्हणून ओळखला जातो, या रिजन मध्ये जे जाट होते त्या जाटांच्या बरोबर मेजर कॉन्फ्लिक्ट होते. त्याच्याबरोबर साऊथ मध्ये ज्यावेळी याल त्यावेळी साऊथ मधल्या मराठ्यांच्या बरोबर यांचे मेजर कॉन्फ्लिक्ट होते. सो या शीख आणि साधारणतः राजस्थानमध्ये राजपुतांच्या बरोबर कॉन्फ्लिक्ट होते. राजपुतांनी पूर्वीपासून साधारणतः ज्यावेळी मुघलांची पॉवर ओळखली आणि राजपुतांचं डिफीट बाबर आणि त्याच्यानंतरचे हुमायून वगैरे या एबल रुलर्सनी केला, त्याच्यानंतर राजपुतांनी मेजरली या मुघलांचे सरदार म्हणून काम करण्याचं बहुतांश वेळा दिसतं, काम केलेलं दिसतं. काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत काही रुलर्स होते की ज्यांनी विरोध रिबेल करायचा प्रयत्न केला, बट दे वेअर नॉट एबल टू सक्सीड इन दॅट अटेम्प्ट. कारण मुघल आर्मी ही फार स्ट्रॉंग आर्मी होती. पण लॅटर मुघल्सच्या काळामध्ये जसं जसं हे डिसेंट्रलायझेशन वाढायला लागलं, जसं जसं ह्या रिजनल एंटिटीज, रिजनल पॉवर स्ट्रॉंग होत गेल्या, तशा तशा सेंट्रल जी काही ऑथॉरिटी होती ती साधारणतः वीक होत गेलेली दिसते. मग त्यांचा साधारणतः ह्या मोठ्या आर्मीचा खर्च चालवणं, मग त्या खर्चांसाठी कर्ज घेणं, त्या कर्जासाठी मग वेगवेगळ्या जागीरदारी हे करणं आणि त्याच्याबरोबर जी रेव्हेन्यू सिस्टीम आहे ती जास्त रिजिड बनवणं, याच्यामुळे सेंट्रल ऑथॉरिटीच्या विरोधात एक साधारणतः लोकांच्यापासून डिटॅचमेंट तयार झालेली दिसते. सो लेट्स गो अहेड. बहादूर शाहपासून आपण हळूहळू पुढे जाऊया. बहादूर शाह हा तसं म्हटलं तर औरंगजेबानंतरचा एक एबल रुलर होता. 67 वर्षाचं एक पर्सनॅलिटी होती आणि यापूर्वी त्यानं बेंगाल आणि इतर भागांमध्ये नवाबशिप किंवा तिथल्या भागातले एक गव्हर्नर म्हणून काम केलं असल्यामुळं त्याच्याकडे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमचा चांगला अनुभवही होता. पण याचा मोस्ट ऑफ दी वेळ हा साधारणतः मराठी, जाट आणि शिखांना थोडस कर्ब करण्यामध्ये गेला. मग याच्यामध्ये थोडस त्यांना प्रिव्हियस पॉलिसी ज्या औरंगजेबाच्या होत्या, रिजिड पॉलिसी, त्याच्यामध्ये तुम्ही एकतर आमचं सुजनीती पत्करा किंवा आमच्या कमांड खाली राज्य करा, अदरवाईज यू विल डाय, असं जे एक डू ऑर डाय सिच्युएशन औरंगजेबच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीमध्ये होती, ती साधारणतः हे बहादूर शाहनं याच्यानंतर काढून टाकलेली दिसते. ओके, याच्यामध्ये त्यानं मेजरली चेंजेस काय केले की त्यानं मराठ्यांच्या बरोबर थोडंसं जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. मराठ्यांची मेजर डिमांड काय होती तर चौथ आणि सरदेशमुखी. सरदेशमुखी म्हणजे तुमचा रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा हक्क आणि चौथ म्हणजे त्या कलेक्ट केलेल्या रेव्हेन्यू मधला 1/4 जो काही हिस्सा आहे तो आम्हाला मिळावा. मग यातलं त्याने फक्त काय केलं की मराठ्यांना त्यानं सरदेशमुखी, डेक्कनची सरदेशमुखी द्यायचा ऑफर दिली. याच्यामुळे मराठ्यांचा जो रिबेल होता किंवा मराठ्यांचा जो काही विरोध होता तो थोडासा कमी झाला. औरंगजेबानं मेजरली काय केलं होतं की औरंगजेबाच्या कब्जामध्ये संभाजीराजांचे पुत्र शाहू होते. शेवटच्या काळामध्ये त्यानं शाहूंना सोडून दिलं. याच्या मागचा उद्देश हा होता की शाहू वॉज म्हणजे क्लेमर ऑफ थ्रोन, म्हणजे स्वराज्यामधल्या गादीचा किंवा मराठ्यांच्या गादीचा एक वारसदार म्हणून शाहूंच्याकडे बघितलं जायचं. मग राजारामांची पत्नी जी ताराबाई होती त्यांनी साधारणतः या काळामध्ये मराठ्यांच्या जो विरोध होता किंवा मराठ्यांची जी धग होती ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. शाहूंच्या येण्यामुळे मात्र हे कॉन्फ्लिक्ट तयार झाले, कारण ताराबाई गादींच्या वारसदार म्हणून आतापर्यंत काम करत होत्या आणि शाहू हे साधारणतः आतापर्यंत पडलेल्या पांड्यानुसार संभाजीराजांचे म्हणजे थोरल्या मुलाचे पुत्र म्हणल्यानंतर ते गादीचे खरे वारसदार असं समजलं जायचं. मग यांच्या कॉन्फ्लिक्ट मुळे या मराठ्यांच्या मध्ये दुफळी माजेल आणि मेजरली मराठ्यांच्या बाबतीत पूर्वीचा इतिहास बघता सत्तेसाठी किंवा पॉवरसाठी एकमेकांच्या उरावर हे कधीही बसू शकतात, दॅट वॉज अ फॅक्ट. सो या गोष्टीचा विचार करून औरंगजेबाने शाहूंना सोडलं आणि याचा व्हायचा तो परिणाम झालाच की ज्याच्यामुळे ताराबाई आणि शाहूंच्या मध्ये युद्ध झालं.
तर हे युद्ध सुरुवातीला कसं होतं की शाहूंना ज्यावेळी सोडलं त्यावेळी शाहूंना तोतया म्हणून जाहीर करण्यात आलं ताराबाईंच्या तर्फे, की हा कोणीतरी खरे शाहू नसून कोणीतरी त्यांचा तोतया आहे. पण त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांची खरी ओळख पटली त्यावेळी मात्र गादीसाठी कॉन्फ्लिक्ट झाले, छोटेसे युद्ध झाले. यामध्ये वारणेचा तह झाला आणि या वारणेच्या तहानुसार वारणेच्या उत्तरेकडला भाग शाहूंच्या ताब्यात आणि दक्षिणेकडला कोल्हापूरकडला भाग ताराबाईंच्या ताब्यात, असं एक समेट घडवून आणण्यात आले. या काळामध्ये सगळ्यात हेल्पफुल शाहूंना जे ठरलं ते म्हणजे अष्टप्रधानांच्या मधली पेशवा सिस्टीम. ओके, यातले जे पेशवे होते हे चीफ मिनिस्टर होते थोडक्यात, की डिसिजन मेकिंग मध्ये आणि साधारणतः ओव्हरऑल जे पॉलिसी मेकिंग मध्ये होते त्यातले पेशव्यांचं स्थान सगळ्यात वर होतं, जसं मुघलांच्या दरबारांमध्ये वजिरांचं होतं. ओके, मग या पेशव्यांनी काय करायला सुरुवात केली की बाळाजी विश्वनाथ म्हणून जे पेशवे होते या पेशव्यांनी जवळपास जेवढे मराठा सरदार होते हे शाहूंच्या मागे आणून उभा करण्याचं कार्य हे बाळाजी विश्वनाथांनी केलं. सो दे वेर डिक्लेअर्ड ॲज अ फर्स्ट पेशवा, की यातला एक एबल पेशवा. आणि या बेसिसवरती बाळाजी विश्वनाथ आणि त्यांच्यानंतर बाजीराव पहिला या दोन व्यक्तिमत्वांनी मराठा एम्पायरचं साधारणतः एक्सपान्शन हे साऊथ महाराष्ट्र, आताचा एक्झिस्टिंग साऊथ महाराष्ट्र वगळता आणि निजामाच्या ताब्यातला मराठवाड्यातला काही भाग वगळता पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचं कार्य केलं. ओके, यांना मग त्यांचे यांना हेल्पफुल कोण कोण ठरलं की नागपूरचे जे भोसले असतील, ओके, बडोद्याचे शिंदे, ग्वाल्हेरचे शिंदे असतील, बडोद्याचे होळकर असतील, ओके, या सगळ्या सरदारांनी या एक्सपान्शन मध्ये मदत केली. ओके, सो इथनं पुढं साधारणतः 1707 नंतर आणि बहादूरशाहच्या ह्या थोड्याशा मराठ्यांच्या बाबतीतल्या एक थोडस कन्सिलेटरी म्हणजे एक फ्रेंडली रिलेशन मुळे इथनं पुढे मराठा एम्पायर मध्ये एक फ्युडेटरीज पासनं एम्पायर मध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी हे हेल्पफुल ठरलं. ओके, बहादूरशाहच्या मृत्यूनंतर मात्र जी मुघल एम्पायरला एक स्टॅबिलिटी येण्याची जी शक्यता होती त्या मात्र अशा मावळल्या. कारण बहादूरशाहच्या मृत्यूनंतर जो गादीवर बसला तो जहांगीर शाह होता. ह्या जहांगीर शहाला साधारणतः गादीवर बसण्यासाठी जुल्फिकार खान या नावाच्या वजीरानं मदत केली होती. आता ह्या जुल्फिकार खान हा स्ट्रॅटेजिस्ट होता, हा चांगला वजीर होता, एक चांगला वेल ऍडमिनिस्ट्रेटर होता. पण प्रॉब्लेम असा होता की मुघल दरबारांमध्ये मल्टिपल हे होते, नोबल्स होते. या नोबल्स मध्ये वजीर पदासाठी किंवा महत्वाच्या पदांसाठी कॉन्फ्लिक्ट चालायचं आणि जुल्फिकार खानला बाहेरची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी यांच्याशी कॉन्फ्लिक्ट करायला जास्त वेळ घालवावा लागला. ओके, पुढे असं झालं की जहांगीर शहाचा मृत्यू म्हणजे जहांगीर शहाचा युद्धामध्ये पराभव करून साधारणतः फरुख सियार या नव्या डिसेंडंटनं, म्हणजे हा बहादूर शहाचा पुतण्या होता, बहादूर शाह म्हणजे औरंगजेबानंतरचा पुतण्या. ओके, औरंगजेबा नंतरचा बहादूर शहाचा मुलगा, बहादूर शाह मुलगा, आणि बहादूर शहाचा पुतण्या म्हणजे फारुख शाह. जहांगीर शाह होता तो बहादूर शहाचा मुलगा होता. याचा जहांगीर शहाचा पराभव करून फारुख सियारनं स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश केलं. हे स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश करण्यासाठी स्वतःचं राज्य म्हणजे स्वतः गादीवरती क्लेम केला आणि याच्यामध्ये त्याला हेल्पफुल ठरले सय्यद ब्रदर्स. ओके, सय्यद ब्रदर्स मध्ये एक होता अली खान बरो, ओके, हुसेन अली खान बरो, आणि दुसरा होता अब्दुल्ला खान. हे दोघ जण भाऊ होते, यांना सय्यद ब्रदर्स म्हटलं जातं. या सय्यद ब्रदर्सनी पण जुल्फिकार सारखे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये चेंजेस घडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. हे फारुख शाह असेल, जहांगीर शाह असेल, हे मायनॉर किंग होते. मायनॉर किंग म्हणजे लहान होते, वयानं लहान मुलं होती आणि यांच्यामुळे वजिराच्या हातात मोस्ट ऑफ दी सगळी पॉवर कॉन्सन्ट्रेट होत होते. जुल्फिकार खाननं या काळात इजरा म्हणून एक सिस्टीम तयार केलेली दिसते. ही इजरा सिस्टीम काय होती की रिव्हेन्यू फार्मिंग सिस्टीम होती. याच्यामध्ये एक फिक्स रिव्हेन्यू तुम्हाला सेंट्रलाइज ऑथॉरिटीला द्यायचा होता आणि त्याच्यानंतर जे काही रिव्हेन्यू कलेक्शन करणारे जागीरदार किंवा हे जे काही जमीनदार होते यांनी किती रिव्हेन्यू कलेक्ट करायचा याच्यावरती काही बंधनं नव्हती. याच्यामुळं मात्र काय व्हायला लागलं की सेंट्रल खजिन्यांमध्ये एक ठराविक हे येत होतं, रेव्हेन्यू कलेक्ट होत होता, पण लोकांचं एक्सप्लॉयटेशन व्हायला लागलं. आणि हे एक्सप्लॉयटेशन करणारी ऑथॉरिटी म्हणून कोण, तर हा किंग म्हणून दिसायचा, हे सुलतान्स दिसायचे, हे जहांगीर शाह सारखे सुलतान दिसायचे. सिस्टीम हातात वजिरांच्या, सिस्टीम हातात त्यांच्या नोबल्सच्या. ओके, पण दिसणारा फेस कोणाचा असायचा, यासारख्या जहांगीर शाह असेल, फारुख शाह असेल, यासारख्या किंग्सचा दिसायचा.
त्याच्यामुळं यांच्या बरोबरचे यांच्याविषयीच्या लोकांच्या मनात एक लोकांनी केलेला दिसतो. म्हणजे सय्यद ब्रदर्स असेल, या सय्यद ब्रदर्सनी इस्रायल सिस्टीमला थोडस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ओके, त्याच्याबरोबर त्यांनी हे जे कॉन्फ्लिक्टिंग पॉवर्स होते किंवा जे कॉम्पिटिटिव्ह पॉवर्स होत्या, जॅट असतील किंवा शाहू असेल, म्हणजे मराठा पॉवर्स असेल, किंवा पंजाब मधले जे सिख्सचे मिसल्स तयार झालेले होते हे असतील, आणि त्याच्याबरोबर राजस्थान मधले जे काही नवे किंग्स, छोटे छोटे किंगडम्स तयार व्हायचा प्रयत्न करत होते हे असतील, या सगळ्यांना यांनी एक कन्सिलेटरी किंवा थोडेसे काय म्हणतात त्यांना, सुविधा किंवा थोड्याशा सवलती देऊन यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. यातलं मराठा एम्पायरला मेजरली कंट्रोल करण्यासाठी या सय्यद ब्रदर्सनी काय केलं की त्यांना डेक्कनच्या सरदेशमुखी बरोबर चौथ सुद्धा ऑफर करून टाकले. म्हणजे तुम्ही डेक्कन मध्ये जो काही रेव्हेन्यू कलेक्ट कराल त्यातला 1/4 भाग तुम्हाला मिळेल, 3/4 भाग तुम्ही सेंट्रल खजिन्यामध्ये जमा करायचा, मुघल खजिन्यामध्ये जमा करायचा. ओके, आता या काळांमध्ये साधारणतः सय्यद ब्रदर्सच्या बाबतीत इतर नोबल्सच्या मनात एक हे तयार व्हायला लागली, एक आढी तयार व्हायला लागली. कारण कुठल्याही एका वजीरांच्या हातामध्ये पॉवर कॉन्सन्ट्रेट व्हायला लागली की इतर नोबल्स साधारणतः रिबेल करून उठणार हा एक पायंडा बरेच वर्षापासून पडत आलेला होता. त्याचबरोबर फरुखसियारला स्वतःच एक कॉम्पिटिटिव्हनेस किंवा स्वतःच एक एबिलिटी त्याला प्रूव्ह करायची होती, पण या सय्यद ब्रदर्सनी त्याला अगदीच खाली म्हणजे त्याच्या डिसिजन मेकिंग मधला रोल कमी करून टाकलेला होता. यामुळे फरुखसियार आणि इतर नोबल्सनी, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा होता निजाम उल मुल्क, ओके, ह्या एका कॉम्पिटिटिव्ह नोबल्सनं फरुखसियारची हात मिळवणी करून या सय्यद ब्रदर मधल्या हुसेन अलीचा खून करवला. ओके, आग्र्यामध्ये वॉर घडलं, त्याच्यामध्ये हुसेन अलीचा दरबारात खून करण्यात आला आणि दुसरा जो अब्दुल्ला खान होता याचा आग्र्यामध्ये डिफीट करण्यात आलं. आणि याच्यानंतर मग मात्र निजाम उल मुल्क हा साधारणतः इथनं पुढचा एक इम्पॉर्टंट नोबल ऑथॉरिटी म्हणून समोर आलेली दिसते. पण झालं असं 22व्या किंवा 21व्या शतकामध्ये निजाम उल मुल्कनं ही पॉवर हातामध्ये घेतली, पण त्याला 2-3 वर्षांमध्येच कळून चुकलं की याच्यामध्ये काय अर्थ नाही, इथले नोबल्स काय आपल्याला सजासजी काम करू देणार नाही. दे वेर किंग मेकर्स. सय्यद ब्रदर्स असतील, जुल्फिकार खान असेल किंवा निजाम असेल, हे सगळे वजीर किंवा हे सगळे नोबल्स वेर किंग मेकर्स. पण किंग मेकर्स म्हणून समोर येणं आणि त्याच्यानंतर एक ऍडमिनिस्ट्रेशन चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, याच्यामध्ये मात्र ट्रिमेंडस डिफरन्सेस होते. ओके, फरुखसियार साधारणतः 1719 गादीवरती बसला होता. तो 1748 पर्यंत त्यानं काम केलं. पण या सगळ्या कामामध्ये त्याला एक मुघल ऑथॉरिटी पुन्हा उभा करण्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. कारण एक 20-22 वर्ष एक राजा काम करतो याचा अर्थ त्याला देअर आर लॉट ऑफ स्कोप. पण या नोबल्सचं रिबेल, या नोबल्सचे कॉन्फ्लिक्ट मिटवणं, त्याच्याबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये सुधारणा करणं आणि या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुधारणा करताना या नोबल्सना सोबत घेऊन जाणं, यांच्यातले कॉन्फ्लिक्ट काय संपले नाहीत. त्याच्यामुळे मुघल पॉवर पुन्हा एक स्ट्रॉंग पॉवर म्हणून काय तयार होऊ शकले नाही. 1722-21 ला ज्यावेळी निजाम उल मुल्क वजीर म्हणून जाहीर करण्यात आला, त्यानंतर त्यानं 3च वर्षात 1724 मध्ये ही वजीराची पोस्ट सोडली आणि तो डेक्कन मध्ये एक गव्हर्नर म्हणून, डेक्कनचा गव्हर्नर, हैदराबादचा गव्हर्नर म्हणून तो रवाना झाला. तिथं गेल्यानंतर त्यानं स्वतःचं एक इंडिपेंडंट राज्य स्थापन केलं. मगाशी जो प्रश्न होता, ओके, निजाम उल मुल्क वरती जो होता, त्या निजाम उल मुल्कनं तिथं असफजाही घराणं एस्टॅब्लिश केलं आणि हेच असफजाही घराणं साधारणतः 1948 पर्यंतच्या हैदराबाद मधल्या पोलीस ऍक्शन पर्यंत चालू राहिलं. ओके, असफजाही घराणं, त्याची सुरुवात कुठं झाली? ही साधारणतः फरुखसियारच्या निजाम उल मुल्क ह्या वजिरापासून. ओके, साधारणतः 1948 मधलं जे काही सरकार होतं, हैदराबादचं सरकार, हे थोडं फॅनेटिक होतं, रिलिजियसली इन्क्लाइन टुवर्ड्स इस्लामिझम होतं. पण निजाम उल मुल्क ज्यावेळी डेक्कन मध्ये आला त्यावेळी त्याची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती, त्यानं जे एक गव्हर्नरशिपच्या अंडरमध्ये एक राज्य एस्टॅब्लिश केलं, त्या
राज्यांमध्ये हिंदू असो मुस्लिम असो या सगळ्यांना इक्वल वेटेज आणि इक्वल हे देण्यात आलं, वर्क देण्यात आलं, इक्वल पोस्ट देण्यात आल्या. आणि त्याच्याबरोबर रेव्हेन्यू सिस्टीम तयार करताना त्यांनी जुन्या रेव्हेन्यू सिस्टीम मधलं जे एक्सप्लॉयटेटिव्ह रेव्हेन्यू सिस्टीम होती ती इलिमिनेट करून सगळ्यांना सामावून घेणारी एक रेव्हेन्यू सिस्टीम तयार करण्यात आली, की ज्याच्यामधला जो कर होता तो साधारणतः एक 1/4 पर्यंत त्यानं कमी केला. एक ऑन अन ऍव्हरेज ज्यावेळी तुम्ही मिडिवल आणि एन्शियंट इंडियाचा ज्यावेळी विचार करता त्यावेळी साधारणतः एक 60 to 75% पर्यंत कर गोळा केलेला दिसतो तुमच्या प्रोडक्शनच्या 60 to 75% पर्यंत. ओके, निजाम उल मुल्कनं जिजिया कर इलिमिनेट केला. ओके, ज्यावेळी तो सेंट्रल ऑथॉरिटी म्हणून होता सय्यद ब्रदर्सनी हा जिजिया कर इलिमिनेट केलेला होता. त्यानं तीच मेथड डेक्कन मध्ये गेल्यानंतर या रेव्हेन्यू सिस्टीम मधलं असेसमेंट करणं, जमिनीचं असेसमेंट करणं, त्यानुसार तुम्हाला हे ठरवणं, रेव्हेन्यू कॉस्ट ठरवणं, ह्या वगैरे त्यानं इनिशिएशन घेतले. त्याच्याबरोबर त्यानं मराठ्यांशी थोडस जुळवून घ्यायचा प्रयत्न केला, कारण या काळापर्यंत ज्यावेळी साधारणतः 1730 शतक येते तोपर्यंत मराठा हे साधारणतः एक एबल आणि स्ट्रॉंग रुलर्स म्हणून समोर यायला लागलेले दिसले. ओके, या काळामध्ये साधारणतः बाळाजी विश्वनाथानं एकूण इंडियन सब कंटिनेंट मध्ये एक्सपान्शन स्वतःचं केलेलं दिसतं, म्हणजे मराठा एम्पायरचं केलेलं दिसतं. ओके, पण फारुख शहाचा एक काळ मात्र साधारणतः इथं सेंट्रलाइज ऑथॉरिटीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मात्र एक डिक्लाइनिंग पॉवरचा इथं साधारणतः ट्रेंड दिसताना दिसतो. याला मेजर जो इम्पॅक्ट झाला तो नादिर शहाच्या 1738चा, म्हणजे 1738 मध्ये नादिर शहानं जे आक्रमण केलं त्या आक्रमणाचा एक मेजर ब्लो दिसला. ह्या नादिर शहानं इंडियन सब कंटिनेंट मध्ये आक्रमण करायचं कारण होतं की अफगाणिस्तानमध्ये त्याचं जे पर्शिया आणि अफगाणिस्तानमध्ये जे राज्य होतं ते राज्य दिवाळखोरीत निघालं होतं. त्याच्याकडे सैनिकांचे पगार देण्यासाठी पैसेही नव्हते आणि रेव्हेन्यू सिस्टीम पूर्ण कोलमडलेली होती. मग त्याला काहीतरी वेल्थ हवी होती आणि ह्या वेल्थच्या प्लंडरिंगसाठी किंवा वेल्थच्या इच्छेनं तो इंडियन सब कंटिनेंट मध्ये आला. ओके, त्याच्यामध्ये त्यानं काय केलं, 1738 मध्ये त्यानं पहिल्यांदा जो वेस्टर्न म्हणजे वायव्य आपला नॉर्थ वेस्टर्न जो इंडियन सब कंटिनेंट आहे तो पहिल्यांदा एक्सप्लॉइट केला. सतलज नदी ओलांडून तो दिल्लीच्या वेशीपर्यंत आला. दिल्लीच्या वेशीपर्यंत आल्यानंतर फारुख शहार जागा झाला. फारुख शहारनं मग काही गडबडीत सैन्य तयार केलं, पण याआधी काय झालं की एकमेकांच्या मध्ये या नोबल्सच्या मध्ये असणारं कॉन्फ्लिक्ट आणि एक वीक प्रिपरेशन याच्यामुळे नादिर शहानं या दिल्लीच्या बादशहाचा पराभव केला. या काळामध्ये फारुख शहा नंतर मोहम्मद शाह म्हणून एम्पायरर आलेला होता. ओके, फारुख शाह नंतर मोहम्मद शाह एम्पायरर आलेला होता 1719 मध्ये. 1719 ते 1748 या काळामध्ये मोहम्मद शहानं राज्य केलेलं होतं. फारुख शहाचं राज्य मी मागाशी थोडस चुकीचं सांगितलं, 1714 ते 1719 पर्यंतच राहिलेलं दिसतं फारुख शहाचं राज्य, की ज्याच्यामध्ये मोहम्मद शहाच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी निजाम उल मुल्कनं हेल्प केलेली होती. आणि निजाम उल मुल्क दख्खनेत गेल्यानंतर मोहम्मद शहाच्या मागे एक एबल रुलर म्हणून तो समोर येऊ शकला नाही. त्याच्याबरोबर वजीरही त्याचे दॅट मच कॅपेबल नव्हते, कारण पूर्ण दरबारच हा कॉन्फ्लिक्टनं आणि यादवीनं भरलेला होता. त्यामुळे नादिर शाह बरोबर 1738 ला जे युद्ध झालं त्याच्यामध्ये मोहम्मद शहाचा पराभव झाला. मोहम्मद शहाला स्वतःला अटक करण्यात आली नादिर शाहकडून. आणि या काळामध्ये जे पिकॉक थ्रोन होतं, म्हणजे मयूर सिंहासन जे म्हटलं जातं ते मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा हे सगळं नादिर शाहनं लुटलं. ही लूट किती होती तर साधारणतः 7 करोड इतकी लूट नादिर शाहनं त्या वर्षी केलेली, त्या 1738च्या युद्धानंतर दिल्ली सल्तनतच्या किंवा त्या दिल्लीची केलेली होती. दिल्लीमध्ये सर्रास त्यानं कत्तल घडवून आणली. आणि याच्यामुळं खरं तर मुघल इथून पुढे इकॉनॉमिकली वीक झाले. जरी साधारणतः 1738 नंतरच्या एक 2-3 वर्षामध्ये एक रेव्हेन्यू जनरेशन, रेव्हेन्यू कलेक्शन, खजिन्याची समृद्धी मुघल एम्पायर मध्ये दिसत असली तरी सुद्धा इथनं पुढे एक साधारणतः एक स्टॅबिलाइज्ड सिस्टीम ही कधीच दिसत नाही. कारण यानंतर 1738च्या नादिर शहाच्या इन्व्हेजन नंतर, नादिर शहाच्या मृत्यूनंतर साधारणतः इथनं पुढे अहमद शाह अब्दालीनं
रिकरंट इन्व्हेजन केलेले दिसतात इंडियन सबकंटिनेंटवरती ह्या वेल्सच्या प्लंडरिंगसाठी. आणि त्यातलं 1761 जे युद्ध होतं ते 1761 युद्ध मराठ्यांच्या बरोबर झालं. ह्या मराठ्यांनी याच्यापूर्वी काय झालं होतं की मोहम्मद शहा याच्या बरोबर पॅक्ट करून नादिरशहाच्या साधारणतः पाडावानंतर आणि त्याच्या अटकेनंतर नादिरशाह परत गेला इथनं वेल्स घेऊन, मोहम्मद शहाला सोडण्यात आलं. मोहम्मद शहानं मराठ्यांशी प्रोटेक्टोरेट म्हणून एक पॅक्ट केला. प्रोटेक्टोरेट म्हणजे काय की तुम्ही आमच्या साम्राज्याचं संरक्षण करायचं, म्हणजे इथनं पुढचं संरक्षण करते हे मराठे म्हणून समोर यायला लागले. याच्यामध्ये मेजरली जे काही इम्पॅक्ट होते हे इथनं पुढे मात्र डायरेक्टली मराठ्यांच्यावरती पडायला लागले. 1761 ला अहमद शहाच्या इन्व्हेजन नंतर अवधच्या सादत खाननं मराठ्यांना इन्व्हिटेशन दिलं. सादत खान हा अवधचा नवाबही होता आणि त्याच्याबरोबर या सेंट्रल ऑथॉरिटीचा आणि मुघलांचा वजीरही होता. मग सादत खाननं मोहम्मद शाह अब्दालीचं इन्व्हेजन दिसायला लागल्यानंतर मराठ्यांना बोलवून घेतलं. या काळामध्ये नानाशाह हे पेशवे म्हणून काम करत होते, म्हणजे 1760 गोष्ट आहे. ओके, तर या काळामध्ये नानासाहेब पेशवे म्हणून काम करत होते. नानासाहेबांनी आपली जे काही सैन्य होतं ते मोहम्मद शाह अब्दालीच्या बंदोबस्तासाठी सादत खानच्या याच्यानुसार बोलवण्यानुसार पाठवलं. आता याच्यामध्ये मेजर बोन ऑफ कंटेन्शन काय झालं की मुघलांच्या काळामध्ये जी वीक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती याचा मराठ्यांनी एक्सप्लॉइटेटिव्ह बेनिफिट घेतला. एक्सप्लॉइटेटिव्ह बेनिफिट म्हणजे काय, मराठा साम्राज्य एक्सपान्शन होत असताना हे साम्राज्य न होता एक त्यांना कायम एक बंडखोर म्हणून जे किंवा एक लुटारू म्हणून जे उद्गारलं जातं त्याच्या मागचं हे कारण आहे की जे एम्पायर एस्टॅब्लिश करण्यासाठी जी काही बेसिक ट्रायड्स असतात किंवा प्रिन्सिपल्स असतात याचा मराठ्यांच्या लिडर्सनी फारसा विचार केला नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी ते विंध्य ओलांडून नॉर्थला गेले किंवा साधारणतः महेंद्रगिरी ओलांडून ओडिसा वगैरे या राज्यांमध्ये गेले, या इथं गेल्यानंतर त्यांनी फक्त तिथं सर देशमुख आणि चौद याच बेसिसवरती आपल्या एम्पायरचं एक्सपान्शन केलं. सर देशमुख आणि चौद म्हणजे काय की तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्वतःची सिस्टीम दिलीच नाही. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर किंवा साधारणतः बडोदा, नागपूर यासारख्या एक जवळच्या याच्यामध्ये स्वतःचे सरदार ठेवले गेले. त्या सरदारांनी जवळपासचा भाग त्यांनी थोडासा कंट्रोल केला. पण राजपूतांच्या राजस्थानमध्ये आणि पंजाबमध्ये किंवा इकडं गंगा जमुनेच्या दोआबमध्ये जाटांच्या बरोबर किंवा अवधमध्ये या सगळ्या ज्या तिथले नोबल्स होते, सरदार होते किंवा तिथले जे नवाब होते यांच्या बरोबरचं रिलेशन हे एक्सप्लॉइटेटिव्ह रिलेशन होतं. तुम्ही आम्हाला खंडणी द्या, आम्ही तुमच्यावरती आक्रमण करणार नाही, हे त्यांचं एक थोडंसं रिलेशन होतं. मग याच्यामुळं काय झालं की ज्यावेळी 1761 युद्ध लढलं गेलं ते 1761 युद्ध लढताना मराठी आर्मी ही काही वीक आर्मी होती किंवा अनेबल किंवा थोडीशी शूर नसणारी आर्मी होती असं काही नव्हतं. द आर्मी वॉज फुल ऑफ म्हणजे हे होते, म्हणजे शूरवीरांनी भरलेली सगळी आर्मी होती. अब्दालीच्या पेक्षा जास्त सैन्य होतं, पण हे जास्त असणाऱ्या सैन्याला जी लागणारी रसद होती ती रसद पुरवणारे फ्रेंडली रिलेशन मराठा एम्पायरनं इतर राजपूतांशी, पंजाब मधल्या यांच्याशी किंवा जाटांशी ठेवले नसल्यामुळं त्यांना ऐन टायमाला रसद पुरवली गेली नाही. साऊथ मधनं येणारी, महाराष्ट्रात मधनं येणारी रसद फार वेळानं पोहोचणार होती आणि हे रसद वेळानं पोहोचणाऱ्या रसदीची वाट न बघता या युद्धाचा सोक्षमोक्ष लावून लवकरात लवकर युद्ध जिंकावं याच्यासाठी 1761 युद्ध खेळलं गेलं आणि याच्यामध्ये पूर्ण मराठी सैन्याचा नेस्तनाबूत पराभव झाला. ओके, याच्या मागचं मेजर कारण हेच होतं की तुम्ही ज्यावेळी एम्पायरचं टेरिटोरियल एक्सपान्शन करता तिथं तुम्हाला एक काहीतरी एस्टॅब्लिश्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम द्यायला हवी. ती एस्टॅब्लिश्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तुम्ही जर देऊ शकत नसाल, ओके, आणि तुमच्यामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतील तर या कॉन्फ्लिक्ट्समुळे तुमच्या कितीही मोठ्या सैन्याचा पराभव केला जाऊ शकतो. ओके, अहमद शाह अब्दालीचं एकच ध्येय होतं की तुम्हाला जायचंय तिथनं प्लंडर करायचंय, तुम्हाला तिथनं लुटायचं आहे, तुम्हाला जितकी होईल तितकी संपत्ती एकत्र करायची आणि तिथनं निघून जायचंय. त्याचा उद्देश हा नव्हता की मला तिथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बसवायचे. म्हणजे मराठ्यांनी पूर्वी जे काही केलेलं होतं त्याचाच हा एक वेगळा फॉर्मॅट होता.
मराठ्यांना काय होतं की मुघलांची जी काही वजिरियत पत्करलेली होती किंवा मुघलांना प्रोटेक्ट करण्याची जी जबाबदारी पत्करलेली होती, या जबाबदारीमधनं त्यांचं संरक्षणासाठी त्यांना पूर्ण फुल प्रिपरेशन करणं आवश्यक होतं. ओके, पण या फुल प्रिपरेशन मध्ये त्यांना दोस्त मिळवणं ही या गोष्टीवरती थोडस त्यांनी निग्लिजन्स त्यांना नडलेला होता. ओके, की ज्याच्यामुळं नंबर ऑफ सैन्यामध्ये किंवा नंबर ऑफ पर्सन्स मध्ये सुद्धा सैन्य मोठा असतानाही या मराठ्यांचा पराभव झाला. त्याच्याबरोबर अदर मल्टिपल रिझन्स होते. ओके, हे आता युपीएससीच्या प्रिपरेशनच्या कंटेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय. युपीएससीचा जो डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो त्याच्या कंटेक्स्ट मध्ये सांगतोय की पानिपतचं युद्ध, असं म्हटलं जातं की पानिपतच्या युद्धानं हे ठरवलं नाही की हु विल रूल इंडिया. ओके, पानिपतच्या युद्धाने हे ठरवलं नाही की हु विल रूल इंडिया, पानिपतच्या युद्धाने हे ठरवले की हु विल नॉट रूल इंडिया. हे वाक्य आहे, लक्षात येते का बघा. याचा अर्थ काय होता की पानिपतच्या युद्धामुळं याच्यानंतर भारतावर राज्य कोण करेल याचं डिसिजन नाही झालं. याच्यानंतर हे ठरलं, पानिपतच्या युद्धानंतर हे लक्षात आलं की याच्यानंतर भारतावरती कोण युद्ध करणार नाही. लक्षात घ्या, पहिलं जे पानिपतचं युद्ध झालं, दुसरं जे पानिपतचं युद्ध झालं बाबरचं, त्यामध्ये सुद्धा बाबर इन्व्हेडर होता. बाबरनं इथं येऊन एस्टॅब्लिश्ड जे काही हे होते सल्तनत होते त्यांचा पराभव करून स्वतःचं मुघल एम्पायर एस्टॅब्लिश केलं. मोहम्मद शाह अब्दाली हा एक लुटारू म्हणून आला, त्याने इथं मराठ्यांचा पराभव केला. कालपर्यंत जे मराठा एक स्ट्रॉंग एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून किंवा एम्पायर म्हणून समोर येत होते, पेशवा हे स्ट्रॉंग एम्पायर म्हणून समोर येत होते, ते आता इथनं पुढे एक वीक एंटिटी म्हणून समोर यायला लागले. आणि या गोष्टीचा फायदा, ह्या वीक झालेल्या मराठा एम्पायरचा फायदा हे ईस्ट इंडिया कंपनीनं घेतला. ओके, सो इथनं पुढचा जो इतिहास आहे तो साधारणतः मुघल एम्पायरच्या डिसेंड पासून राईज ऑफ युरोपियन एम्पायर असेपर्यंत चालू होतो. लक्षात आलं? ओके, आतापर्यंतच्या भागामध्ये काही अडचणी? आतापर्यंतच्या भागामध्ये काही अडचणी आहेत का? जर असतील तर प्लीज कमेंट करा किंवा तुम्ही व्हॉइस ऍक्टिव्ह करून सांगू शकता, अनम्यूट करून सांगू शकता, विचारू शकता. याच्यावरती प्रश्न विचारले जातात डायरेक्टली. आता इथनं पुढचा जो अर्ध्या तासाचा पार्ट आहे तो साधारणतः आपल्याला बेंगाल, हैदराबाद, ओके, पंजाब, राजस्थान मधले राजपूत यांच्या इंडिव्हिज्युअल मोनार्क्सच्या बाबतीत पाहायचं आहे. इंडिव्हिज्युअल नोबेल्सच्या बाबतीत आपल्याला थोडासा पाहायला लागेल, त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत म्हणून. आतापर्यंत जे आपण काही पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहेत का? प्लीज. काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत, काही गोष्टी थोड्या कन्फ्युजिंग झाल्या, किंवा अजून काही तुम्हाला अनालिटिकल थोडस काहीतरी इनपुट्स हवे आहेत? काय आहे? इंडिव्हिज्युअल पार्टिसिपंट्स आहेत का? आहेत. गणेश आहे, नजीर आहे. ठीक आहे, लेट्स गो अहेड. ओके, विकन वीक झालेल्या मुघल एंटिटीज नंतर, मुघल एम्पायर नंतर, आफ्टर दॅट हैदराबाद मध्ये निजाम मुल्कनं स्वतःचं डेक्कन, स्वतःकडे गव्हर्नरशिप, डेक्कनची गव्हर्नरशिप घेऊन स्वतःच एक स्टेट एस्टॅब्लिश केलं होतं.
हैदराबाद वॉज सेंटर ऑफ पॉवर. ओके. आणि या हैदराबादच्या अंडर कर्नाटिक रिजन होता. त्या कर्नाटिक रिजनचे नवाब्स होते ते या हैदराबादच्या किंवा या निजाम उल मुल्कच्या स्वतःच्या या नवाबाच्या सुझर्निटी खाली होते किंवा याचे प्रोटेक्टोरेट म्हणून होते. ओके. या निजाम उल मुल्कचं नाव निजाल उल मुल्क असफ जहा असं होतं, म्हणून या घराण्याला असफ जाही घराणं म्हटलं जातं. बेंगालमध्ये ज्यावेळी आपण याच गोष्टीचा विचार करतो त्यावेळी बेंगालचा गव्हर्नर हा मुर्शिद कुली खान होता. हा मुर्शिद कुली खान साधारणतः 1707 पासून म्हणजे बहादूर शहाच्या काळापासून ही वॉज अ गव्हर्नर ऑफ बेंगाल. पण साधारणतः 1717 मध्ये त्यानं स्वतःच इंडिपेंडन्स घोषित केला आणि ही बिकम ऍज अ नवाब ऑफ बेंगाल. आणि 1717 नंतर 1717 पासून 1727 पर्यंत त्यानं त्याची एक वेल एस्टॅब्लिश्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, ओके, मिलिटरी सिस्टीम या बेसिस वरती त्यानं तिथं व्यवस्थित राज्य केलं. या मुर्शिद कुली खान नंतर अलीवर्दी खाननं स्वतःकडे राज्य घेतलं. अलीवर्दी खाननं पण इतर सगळ्या आसाम मधलं टेरिटोरियल एक्सपान्शन असेल आणि मुघलांच्या बरोबरचे जे रिलेशन असतील ते फॉर्मल रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न केला. फक्त अलीवर्दी खानला मराठा एम्पायर बरोबर कॉम्पिटिशन करणं जमलं नाही. त्यामुळे त्याला त्याची ओडिसा मधली टेरिटरी या मराठ्यांना द्यावी लागली. ओके. ती सरदेशमुख आणि चौथ ओडिसा मधली अलीवर्दी खानच्या काळामध्ये यांना मिळालेली दिसते, मराठ्यांना मिळालेली दिसते. ओके. यानंतर ज्यावेळी आपण अवधचा विचार करतो, अवधचं जे राज्य आहे हे अवधचं राज्य सादत खाननं एस्टॅब्लिश केलेलं होतं. हा सादत खान तिथला एक छोटा सुरुवातीला एक मनसबदार म्हणून समोर आलेला दिसतो. त्यानं 1722 मध्ये स्वतःच इंडिपेंडन्स घोषित केला. पण या सादत खानच्या इंडिपेंडन्सचा परत कर्व करण्यात आला आणि मग त्याने त्या मुघल एम्पायरची वजीरियत स्वीकारली. तो इथनं पुढे मग वजीर म्हणून साधारणतः 1734 नंतर समोर आलेला दिसतो. ओके. दुसरं जे महत्वाचं राज्य होतं ते होतं म्हैसूर. आता म्हैसूर हे ऍक्च्युली मुघल साम्राज्याच्या अंडर नव्हतं. इट वॉज अ इंडिपेंडंट स्टेट. हे इंडिपेंडंट स्टेट साधारणतः देवराज आणि नंदराज या दोन भावाभावांनी चालवलेलं एक इंडिपेंडंट स्टेट होतं. हे विजयनगर साम्राज्याचे डिसेंडंट म्हणला तरी चालेल. विजयनगर साम्राज्याचा बहामनी साम्राज्यानं पराभव केल्यानंतर त्याच्यानंतरचं म्हैसूर साम्राज्य हे देवराज आणि नंदराज या दोन भावाभावांनी हे छोटस म्हैसूरचं साम्राज्य तयार केलं. ओके. या म्हैसूरच्या साम्राज्याच्या सैन्यामध्ये हैदर अली म्हणून एक व्यक्तिमत्व होतं की तो छोटा एक सैनिक होता, पण यानं स्वतःच्या कर्तृत्वानं आणि शौर्यानं या सैन्याचं सेनापतीपद मिळवलं. आणि या सेनापतीपद मिळवल्यानंतर त्यानं नंदराजाला त्या गादीवरून हटवलं आणि स्वतःच हैदर अलीनं म्हैसूरमध्ये साम्राज्य एस्टॅब्लिश केलं. हे साम्राज्य साधारणतः म्हैसूर आणि आसपासचा प्रदेश आणि कोकणातल्या समुद्री किनाऱ्यापर्यंत होतं. हे कोकणातल्या समुद्री किनाऱ्यापर्यंतचं साम्राज्य एस्टॅब्लिश करण्याचं त्याचं कारण होतं की जो वेस्टर्न कंट्रीज बरोबरचा ट्रेड आहे, हा वेस्टर्न कंट्रीज बरोबरचा ट्रेड आपल्या बरोबर चांगला चालावा. आता हे वेस्टर्न कंट्रीज बरोबरचा ट्रेड साधारणतः 1500व्या शतकानंतर 1540च्या ह्याच्यानंतर दशकानंतर हा पोर्तुगीजांच्या अखत्यारीत होता. झालं असं की अबॅसिनिड साम्राज्यानं युरोपियन कंट्रीजकडं आशियामधून जाणारा रस्ता अडवल्यानंतर पर्यायी रस्ता शोधण्याचं काम चालू झालं. हे पर्यायी रस्ता शोधण्याचं काम म्हणजे काय होतं की समुद्रमार्गे तो आपल्याला इंडियन सबकंटिनेंटकडे किंवा एशियन कंट्रीजकडे जाता येतं का, ह्याचं शोधण्यासाठी वेगवेगळे वोयेजर्स पाठवण्यात आले किंवा सेलर्स पाठवण्यात आले. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला स्पेन आणि पोर्तुगीज यांनी इनिशिएशन घेतलं. स्पेन मधल्या लोकांनी अमेरिकेचा शोध लावला आणि वास्को द गामानं साधारणतः इंडियन सबकंटिनेंटकडे जाणारा केप ऑफ गुड होप मार्गे म्हणजे दक्षिण आफ्रिका, सध्याची तरी दक्षिण आफ्रिका आहे, त्याच्या मार्गे इंडियन सबकंटिनेंटकडे जाणारा रस्ता शोधून काढला. तो ज्यावेळी इंडियन वेस्टर्न किनाऱ्यावरती
दऱ्यावरती उतरला त्यावेळी तो केरळामध्ये उतरला होता आणि तिथं झामोरीन साम्राज्याचं झामोरीन राजाचं छोटस किंगडम होतं. त्या झामोरीन राजाकडं त्यानं तिथं पॅक्ट केला आणि ट्रेडचे साधारणतः त्याच्या राज्यामधून ट्रेड करण्याचे अधिकार प्राप्त केले वास्को द गामानं. आणि हे अधिकार प्राप्त केल्यानंतर केरळ आणि इतर भागात जो चालणारा मसाल्याचा ट्रेड होता तो पोर्तुगीजांच्या अखत्यारीत आला. आता या पोर्तुगीजांच्या अखत्यारीत आल्यानंतर मेनली याच्या मागचं मेजर कारण काय होतं की त्यांचं असणारी एबल नेव्ही, स्ट्रॉंग नेव्ही, या नेव्हीच्या आधारावरती पोर्तुगीजांनी केरळमध्ये आणि त्याच्यानंतर स्वतःच गोव्यामध्ये स्टेट एस्टॅब्लिश केलं. लक्षात घ्या. ओके, हे स्टेट एस्टॅब्लिश करण्यासाठी साधारणतः त्यांना 1580चा दशक उजाडला. पण एकदा त्यांनी गोव्याचा पार्ट कॅप्चर केल्यानंतर गोव्यांमध्ये फोर्सफुल कन्व्हर्जन आणि त्याच्याबरोबर तिथल्या लोकांचं एक्सप्लॉयटेटिव्ह रेव्हेन्यू कलेक्शन चालू केलं. ओके, यामधनं मग त्यांचा ट्रेड प्रॉस्पर होत गेला आणि याच काळामध्ये 1599च्या ह्याच्यामध्ये साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एस्टॅब्लिश झाली. ओके, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला 1600 मध्ये ब्रिटिश राणीनं ईस्टर्न एशियाची म्हणजे एशियन कंट्रीजची ईस्ट सी थोडक्यात ट्रेड करण्याचे पूर्ण अधिकार बहाल करून टाकले. आणि यानंतर मग मात्र ब्रिटिश इंडियन इंडियन सबकंटिनेंट मध्ये ब्रिटिशांचं राईज झालेली दिसते. साधारणतः 1612 मध्ये जहांगीरकडून ब्रिटिशांनी पूर्ण मुघल एम्पायर मध्ये ट्रेड करण्याचे हक्क घेतले. ओके, त्या हक्काचं फरमान घेतलं आणि या बेसिसवरती मग ते ट्रेडर्स म्हणून तिथं काम करू लागले. आणि हे ट्रेडर्स म्हणून काम करू लागल्यानंतर हळूहळू मग त्यांच्या टेरिटोरियल ऍस्पायरेशन्स वाढत गेल्या. ब्रिटिशांनी सुरुवातीची जी फॅक्टरी होती ती सुरतमध्ये आणि मछलीपट्टणममध्ये एस्टॅब्लिश केलेली होती. पण त्यांचं एक वेल एस्टॅब्लिश फोर्ट जर म्हणला तर मद्रासमध्ये केला होता. मद्रासमध्ये स्वतः त्यांनी म्युनिसिपालिटी एस्टॅब्लिश केली होती लंडनच्या बेसवरती 1668 मध्ये. ह्या मद्रासमध्ये साधारणतः ब्रिटिशांचे सर्व नावल पॉवर आणि ओव्हरऑल जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम जी इनिशियल काळातली होती ती साधारणतः मद्रासमधनं चालायची. त्यामुळे झालं असं की हैदर अलीचं राज्य जेव्हा एस्टॅब्लिश झालं, म्हैसूर स्टेट ज्यावेळी हैदर अलीनं स्ट्रॉंग बनवलं त्यावेळी डायरेक्टली कॉन्फ्लिक्ट मध्ये तो ब्रिटिशांच्या बरोबर आला. आता याच्यामध्ये हैदर अली बरोबर कॉन्फ्लिक्ट करण्याचं ब्रिटिशांचं मेजर कारण काय तर ब्रिटिशांच्या रायझिंग पॉवरचा विचार करता हैदर अलीनं युरोपियन कंटेक्स मध्ये किंवा युरोपियन स्टाईलची आर्मी उभारायचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये बंदूकधाऱ्यांची स्पेशल पलटण, कॅव्हलरी म्हणजे पायदळाची स्पेशल पलटण, घोडदळाची स्पेशल पलटण या वगैरे त्यानं स्पेशल पलटण करून ती ट्रेंड आर्मी तयार केली. पूर्वी कसं होतं की ट्रेंड आर्मी नव्हती, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जनसामान्य किंवा ऍग्रिकल्चरिस्ट असणारे जे काही सोशल इलिमेंट्स होते किंवा इंडिव्हिज्युअल होते ते ठराविक काळासाठी म्हणजे पावसाळा वगळता इतर काळासाठी सैनिक म्हणून स्वतःला अवेलेबल करून द्यायचे. त्यातले फार कमी असं होते की एक स्टॅग्नंट किंवा एक स्टेडी किंवा एक साधारणतः स्थिर असणारी आर्मी होती. बाकीची जी होती ती ह्या युद्धाच्या काळामध्ये रिक्रूट केले गेलेले इंडिव्हिज्युअल्स असायचे. ही प्रथा म्हैसूर किंगडमनं मोडून काढली, हैदर अलीनं मोडून काढली. याच्याऐवजी त्यानं काय केलं की त्यानं फ्रेंचांच्या साह्यानं, डचांच्या साह्यानं आणि युरोपियन जे इतर हे होते त्यांच्या साह्यानं एक युरोपियन स्टाईलची स्टेडी आर्मी विथ पल्टन्स तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर त्यानं वेस्टर्न ट्रेड कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. स्वतःची एक बंदरत एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. हैदर अलीच्या मृत्यूनंतर, हैदर अलीचा मृत्यू हा इंग्रजांच्या बरोबर झालेल्या युद्धातच झाला. त्याला हे माहिती होतं की याच्यानंतर जे काही आपले कॉन्फ्लिक्ट मेजर असतील ते मराठ्यांच्या पेक्षा इंग्रजांच्या बरोबर असतील बिकॉज ऑफ देअर नावल सुप्रिमसी. या काळामध्ये त्यांनी पोर्तुगीजांना रिप्लेस करून ब्रिटिशांनी स्वतःची इंडियन ओशियन मध्ये स्वतःची नावल सुप्रिमसी किंवा नाविक दलाची पॉवर वाढवलेली होती आणि याला विरोध करणं आणि ट्रेडसाठी यांना कंट्रोल मध्ये ठेवणं हे फार गरजेचं आहे. हे हैदर अलीला कळून चुकलं होतं. त्यामुळे याच्यानंतर साधारणतः कन्सिस्टंटली तो कॉन्फ्लिक्ट मध्ये इंग्रजांच्या बरोबर आलेला दिसतो. पहिलं युद्ध साधारणतः
69 मध्ये त्याचं याच्या बरोबर झालं ब्रिटिशांच्या बरोबर, आणि 1782च्या युद्धामध्ये हैदर अली ब्रिटिशांच्या बरोबरच्या युद्धात मारला गेला. या 1782च्या युद्धानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा गादीवर आला. टिपू सुलतान हा मात्र स्मार्ट बॉय होता खरं म्हणायला गेलं तर, कारण त्याला ही गोष्ट कळालेली होती की आपल्याला युरोपियन बरोबर किंवा या ब्रिटिशांच्या बरोबर जर आपल्याला कॉम्पिटिशन करायची असेल किंवा कॉन्फ्लिक्ट मध्ये जर राहायचं असेल किंवा त्यांच्या बरोबर आपल्याला हे करायचं असेल तर त्यांची जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे ती आपल्याला आपल्यात इनकल्केट करायला लागेल, रुजवायला लागेल. मग त्याच्यासाठी त्यानं तोफांचे कारखाने तयार केले, ओके, बंदुकींचे कारखाने तयार केले, बंदूकधाऱ्या सैन्यांची स्पेशल पलटण तयार केली. त्याबरोबर त्यानं वर्ल्ड मध्ये ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत, जगभराच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये, त्याचीही माहिती ठेवायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर त्यानं फ्रेंच किंवा स्पेन, पोर्तुगीज इथं स्वतःचे डिप्लोमॅट्स पाठवले, ओके. तिथं फ्रेंचांच्या या काळामध्ये रिव्होल्युशनचा पिरियड होता, त्याच्यामध्ये जॅकोबियन क्लब म्हणून एस्टॅब्लिश झालेला होता. टिपू सुलतान बिकम अ मेंबर ऑफ दॅट जॅकोबियन क्लब. जॅकोबियन क्लब हा डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स आणि इंडिव्हिज्युअल जे सिटीजनचे राईट्स आहेत, या सिटीजनच्या राईट्स वरती पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसीच्या बेसवरती असणारा हा क्लब होता, त्याला प्रमोट करणारा हा क्लब होता. तो टिपू सुलताननं ही पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी आपल्या राज्यामध्ये एस्टॅब्लिश केली नाही, तरी सुद्धा त्यांना आपल्या राज्यांमधले जे काही फार्मर्स असतील, जे काही इतर जे काही ट्रेडर्स असतील, प्रोफेशनल्स असतील, या सगळ्या लोकांना सवलतीच्या दरात हे देणं, कर्ज देणं, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणं, त्यांना बाकीच्या सुविधा देणं, रेव्हेन्यूचे ठराविक रेट घेणं, त्या रेव्हेन्यूच्या कलेक्शनवरती कंट्रोल ठेवणं, यासारखी कामं केली. फक्त टिपू सुलतानचा एक दोष काय होता की तो फार घाई करणार होता, डिसिजन मेकिंग मध्ये त्याची घाई फार असायची. यामुळे झालं असं की ज्यावेळी ब्रिटिशांच्या बरोबर कॉन्फ्लिक्ट झाले त्यावेळी त्याचे जे काही डिसिजन्स होते, म्हणजे युद्धामधले डिसिजन्स होते, हे बऱ्याचदा त्याच्यावरती उलटलेले दिसले, ओके. 1782च्या युद्धानंतर मेजर युद्ध त्याचं 1791ला ब्रिटिशांच्या बरोबर झालं की ज्याच्यामध्ये टिपू सुलतानला स्वतःचं राज्य ब्रिटिशांना द्यावं लागलं. त्याच्यानंतर राहिलेल्या राज्यावरती ब्रिटिशांची डिमांड होती की त्याने पोर्ट सुद्धा द्यावेत, पण त्यानं कसे बसे ते पोर्ट स्वतःचे वाचवले. त्यानंतर 1799च्या युद्धामध्ये मात्र टिपू सुलतानचा पराभव झाला आणि ह्या टिपू सुलतानच्या पराभवानंतर म्हैसूर साम्राज्य नावापुरतं ठेवलं. त्याच्या दोन्ही मुलांना 1792च्या याच्यानुसार ओलीस ठेवण्यात आले होते. 1792चा जो करार झालेला होता श्रीरंगपट्टणमचा, त्या श्रीरंगपट्टणमच्या करारानुसार टिपू सुलतानच्या दोन्ही मुलांना ब्रिटिशांचे ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र 1799ला ज्यावेळी टिपू सुलतानचं पराभव झाला त्यानंतर त्याच्या दोन्ही मुलांचा खात्मा करण्यात आला. हे पूर्ण साम्राज्य इस्लामिक बेसवरती असणारं किंवा टिपू सुलतानच्या प्रिन्सिपल्स वरती असणारं साम्राज्य इलिमिनेट करण्यात आलं आणि त्याच्या जागी मूळ जे वडियार साम्राज्य होतं ते वडियार जे घराणं होतं, या वडियारांच्याकडे म्हैसूरचं छोटंसं राहिलेलं राज्य आणि तो राजवाडा देण्यात आला. हेच वडियार राजे आत्ताचे जे त्यांचे डिसेंडंट आहेत, त्या वडियारांचे डिसेंडंट म्हणजे हे टिपू सुलतानांच्या नंतर तयार झालेले वडियार घराणं आहे, ओके. या वडियार घराण्यांचं मग तो दसरा महोत्सव वगैरे जो आपण ऐकतो, हिंदू जर वाचत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो वाचनास मिळेल, ओके. किंवा आत्ताचे जे एस्टॅब्लिश जो राजवाडा तिथे गेल्यानंतर आपण पर्यटनाला गेल्यानंतर पाहतो तो ह्या वडियार राजांचा राजवाडा आहे, ओके. सो डेक्कन मध्ये हैदर अली, बेंगालमध्ये डेक्कनमध्ये हैदर अली आणि निजाम उल मुल्क, बेंगालमध्ये मुर्शिद कुली खान, अलीवर्दी खान या लोकांनी स्वतःचे साम्राज्य आणि नवाबशाही एस्टॅब्लिश केली होती. याच काळामध्ये वेस्टर्न भागात काय हे होता थोडासा आपण आढावा घेऊया. वेस्टर्न भागामध्ये सगळ्यात मेजर कॉम्पिटिटिव्ह ऑथॉरिटी होती ते राजपूत होते, ओके. आणि त्याच्याबरोबर होते शीख. गुरु गोविंद सिंगांनी शिखांना एकत्र केलं, त्यांच्यामधला एक लढाऊ बाणा आणि त्यांचं एक लढाऊ ऑर्गनायझेशन खलिसा सिस्टीम तयार केलेली होती आणि या खलिसा सिस्टीमच्या बेसवरती गुरु गोविंदच्या नंतर हरगोविंद सिंग वगैरे ह्या लोकांनी या शिखांचं स्वतःचं पंजाब स्टेट एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. लॅटर मुघल्स किंवा हे जे बहादूर शाह होते, फारुखसियार होते, मोहम्मद शाह होते, यांच्या काळामध्ये पंजाब मधल्या सिस्टीम मध्ये एक मिस्ल सिस्टीम होती, त्याच्यामध्ये 12 मिस्ल होते.
मिझल म्हणजे काय की 12 इंडिपेंडंट असणाऱ्या ऑथॉरिटी होत्या. या ऑथॉरिटींना ठराविक दिलेली टेरिटरी होती. हे टेरिटरी मधल्या ह्या रुलर्सनी एकत्र बसून ओव्हरऑल पंजाब किंवा शिखांच्या एकूण साम्राज्यासाठीचे निर्णय घ्यायची. अशा प्रकारची थोडीशी समवॉट डेमोक्रेटिक सिस्टीम असं आपण म्हणू शकतो. देवेर गव्हर्नर्स 12 मिझल वरती 12 गव्हर्नर्स असायचे. त्या गव्हर्नर्स मधल्या सगळ्यांनी एकत्र येऊन ते गव्हर्न करायचं. ओके. साधारणतः 1790च्या दशकामध्ये राजा रणजित सिंग म्हणून शुक्रचकिया मिझल ह्या मिझलचा गव्हर्नर रणजित सिंगानं बाकीच्या सगळ्या 11 मिझल्सना आपल्या अंडर घेतलं आणि शिखांचं एक शीख साम्राज्य एस्टॅब्लिश केलं. मग साधारणतः तो 1797 नंतर त्यानं ह्या प्रक्रियेला सुरुवात केली. 1802 ते 1848 इतक्या वर्ष त्यानं साधारणतः स्वतःचं स्टेट एस्टॅब्लिश करून ते रन केलेलं दिसतं. यानंही टिपू सुलतान सारख्या मेथड्स वापरल्या. स्वतःची स्ट्रॉंग आर्मी तयार करणं, युरोपियन बेसवरती आर्मी करणं, कारखाने टाकणं, म्हणजे तोफांचे कारखाने, कॅनॉन्सचे कारखाने, बंदुकांचे कारखाने तयार करणं आणि या बेसवरती स्वतःचं स्टेट रन करणं. पण त्याला एक गोष्ट कळून चुकली होती की अल्टिमेट पॉवर किंवा अल्टिमेट स्ट्रॉंग ऑथॉरिटी ही ब्रिटिशर्स म्हणून समोर येत आहेत. कारण या काळांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या साम्राज्यांना आपल्या पंखाखाली घेतले होतं. हैदराबाद असेल, कर्नाटिक असेल, म्हैसूर असेल, साधारणतः 1800व्या शतकापर्यंत ह्या मेजर साम्राज्यांचा त्यांनी पराभव केला होता. 1761च्या पानिपतच्या युद्धानंतर मराठा एम्पायर इटसेल्फ बिकम वीकन. ओके. आणि या वीक एम्पायर मुळे मग त्यानंतर नाना फडणवीसांपर्यंत कसं बसं मराठा साम्राज्य व्यवस्थित चालू लागलं. पण त्यांच्या सरदारांमधल्या मराठा साम्राज्यामधल्या सरदारांच्या मधल्या कॉन्फ्लिक्टमुळे ते वीक होत गेलं. मग एका सरदाराला पकडून या ब्रिटिशांनी त्यांच्याबरोबर सबसिडरी अलायन्सचे पॅक्ट केले आणि या सबसिडरी अलायन्सच्या पॅक्टच्या बेसिसवरती वीक झालेल्या मराठा साम्राज्यांच्यामुळं एक स्ट्रॉंग आर्मी नाहीशी झाली इंडियन सबकंटिनेंट मध्ये आणि ब्रिटिशर्स वेअर बिकम ॲज अ स्ट्रॉंगेस्ट आर्मी. सेकंड स्ट्रॉंगेस्ट जर म्हणलं तर राजा रणजित सिंहाची आर्मी होती. पण त्याला ही गोष्ट कळून चुकली होती की ज्याच्या हातामध्ये बेंगाल सारखी एक रिव्हेन्यू रिच किंवा एक फर्टाईल लँड आहे, ज्याच्या हातामध्ये नावल सुप्रिमसी आहे, यांच्या बरोबर आपल्याला जास्त काळ युद्ध चालवता येणार नाही, जिंकता येणार नाही. म्हणून रणजित सिंहानं यानंतर ब्रिटिशांच्या बरोबर जुळवून घेण्याची टेंडन्सी जास्त फॉलो केलेली दिसते. अगदी त्याच्या टेरिटरी मधला लाहोर पर्यंत ब्रिटिशांनी आक्रमण केलं. लाहोरच्या गव्हर्नरला काढून तिथं स्वतःच्या याचा गव्हर्नर बसवला, मताचा गव्हर्नर बसवला. सिंध नदीमधून नेव्हीनं ब्रिटिश आर्मी आली. त्यांच्यामध्ये पॅक्ट झालेला होता रणजित सिंहामध्ये आणि ब्रिटिशांच्या मध्ये की एकमेकांच्या टेरिटरीमध्ये दोघांनी एक्सपान्शन करायचं नाही आणि एकमेकांच्या शत्रूंना मदत करायची नाही. तरी सुद्धा लाहोर मधल्या गव्हर्नरची अपॉइंटमेंट ब्रिटिशांनी स्वतःच्या मर्जीनं केली. पण त्यावेळीही रणजित सिंहानं पडते घेऊन ब्रिटिशांच्या बरोबरचं युद्ध टाळलेलं दिसतं. त्याच्यामुळं मे बी 1840 पर्यंत या रणजित सिंहानं ह्या एकूण पंजाब सुभ्यावर इंक्लुडिंग जम्मू काश्मीर व्यवस्थित राज्य केलेलं दिसतं. ओके. याबरोबर राजपूत स्टेट मध्ये जर म्हणला तर मेजर जो राजा होता तो राजा सवाई जयसिंग होता. ओके. ह्या जयसिंगानं जयपूर नावाचं स्टेट एस्टॅब्लिश केलं आणि त्या स्टेटच्या भोवती शहर एस्टॅब्लिश केलं. त्या जयपूरच्या भोवती आपलं स्वतः केलं. आता सवाई राजा जयसिंगचं सगळ्यात महत्वाचं कार्य आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं कार्य होतं तर त्याचे सायंटिफिक इन्व्हेन्शन्स आणि सायंटिफिक इनोव्हेशन्स. ओके. त्यानं ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स उभा केले. ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स जंतर मंतर जे दिल्लीत आहेत त्याच्यासारखे 5 ठिकाणी तयार केले. त्यातलं हे होते दिल्लीला एक तयार केलं, नागपूरला एक तयार केलं, वाराणसीला एक तयार केलं आणि मथुरा या 5 ठिकाणी त्यानं ऍस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स उभा केले आणि त्याच बेसिसवरती त्यानं बऱ्याचशा इंग्रजी टॉलेमीचा जो ग्रंथ होता एलिमेंट्स ऑफ जॉग्राफी, त्या टॉलेमीच्या ग्रंथाचा अनुवाद त्यानं संस्कृत मध्ये वगैरे करून घेतला. या सगळ्या सायंटिफिक ऍडव्हान्समेंट साठी राजा सवाई जयसिंग ओळखला जातो. बाकी त्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन ह्या इंडियन सबकंटिनेंट मधल्या कॉन्फ्लिक्ट मध्ये नाहीये.
काही सोशल रिफॉर्म्स त्यानं त्याच्या स्वतःच्या स्टेटमध्ये केलेले दिसतात. म्हणजे बालहत्या म्हणजे बालिका हत्यांवरती निर्बंध आणले. त्याच्याबरोबर त्यानं लग्नामध्ये जे लॅविस एक्सपेंडिचर केलं जात होतं हुंड्याच्या पद्धतीने किंवा मोठी मोठी लग्न केली जात होती त्याच्यावरही नियंत्रण आणायचा प्रयत्न केला. यासारखे थोडेसे सोशल रिफॉर्म्स त्यानं केलेले दिसतात. ओके, ऑल दीज वेअर फ्रॉम 1681 टू 1743. म्हणजे या काळामध्ये राजा सवाई जयसिंगनं 1678 ते 1681 ते 1743 पर्यंत राजा सवाई जयसिंगनं या राजस्थानमध्ये स्वतःचं म्हणजे जयपूर स्टेट इस्टॅब्लिश केलेलं दिसतं. यानंतर हळूहळू जो इरा चालू होतो तो 1761 ते 1777 पर्यंतचा पिरियड जो इम्पॉर्टंट इन इंडियन कंटेक्स्ट की ज्याच्यामध्ये ब्रिटिशर्स वेअर अराइज्ड ऍज अ मेजर पॉवर इन इंडियन सबकंटिनेंट, ज्याच्यामध्ये बुक्सारची आणि प्लासीची लढाई झाली. बक्सारच्या लढाईमध्ये त्यांनी मुघलांचा आणि अवधच्या नवाबाचा एक डिसिजिव्ह पराभव केला आणि प्लासीच्या लढाईनंतर बेंगालमधली दिवाणी त्यांनी स्वतःच्या हातात घेतली. ओके, आणि यामुळं असं झालं की यानंतरचं बेंगाल सारखं एक फर्टाईल लँड आणि एक फर्टाईल टेरिटरी ब्रिटिशांच्या हाती आली, ज्या बेसवरती ब्रिटिशांचा रेव्हेन्यू एकदम वाढला. त्याच्यावरती त्यांनी स्वतःचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बसवली. ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ह्या ब्रिटिशांनी स्वतःचं तिथे राज्य एस्टॅब्लिश करताना जे काही रिसोर्सेस लागले किंवा जो काही बॅकअप लागला तो म्हैसूरनं प्रोव्हाइड केलेला होता. कारण नावल जी शिपमेंटचं जो काही मेजर केंद्र होतं ते सॉरी म्हैसूर नाही मद्रासनं केलेलं होता. जे नावल सुप्रिमसी किंवा नावल जे पोर्ट होतं आणि ब्रिटिशांची मेजर फॅक्टरी होती इंडियन सबकंटिनेंट मधली ती पण साधारणतः 1658 मध्ये मुंबईचा पोर्ट जो आहे तो पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिलेला होता. जनरली साधारणतः मुंबईचं महत्व हे प्रभावानंतर समोर आलं. म्हणजे साधारणतः ब्रिटिशांनी स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश करतानाचा मेजर जो काळ आहे या काळामधल्या मेजरली मद्रास आणि महत्व जास्त दिसतं. सुरुवातीला त्यांनी सिराज उद्दौलाचा पराभव ब्रिटिशांनी ज्यावेळी केला त्यावेळी सिराज उद्दौलाकडनं पण बंगाल गव्हर्नरच्या अंडर जेवढा काही टेरिटरी होती त्याच्यावरती स्वतः. ओके, सो या मेडिव्हिलच्या काळामधून आपण मॉडर्नच्या काळामध्ये जाताना काही बेसिक फॅक्टर्स आपण जे मगाशी म्हणत होतो ते येत आहेत की काही टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होते की नावल सुप्रीमसी, एकमेकांच्या बरोबर कम्युनिकेशन असेल, कम्युनिकेशनच्या आर्मीचं एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा अरेंजमेंट असतील याच्यामध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजिकल चेंजेस दिसतात. आणि याच्या सगळ्याच्या मागचा जो काही इकॉनॉमिक फॅक्टर होता तो म्हणजे ट्रेड विथ वेस्टर्न कंट्रीज, की ज्याच्यामुळं हे पोर्तुगीज असतील, डच असतील, स्पॅनिश असतील, ब्रिटिशर्स असतील आणि फ्रेंच असतील आणि यांनी स्वतःच्या मास प्रोडक्शनसाठी बरोबर लागणारा मास प्रोडक्शनसाठी लागणारा कच्चा माल या दोन्हींच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं ह्या फर्टाईल इंडियन सबकंटिनेंट कडे बघण्यास सुरुवात केली आणि यातूनच युरोपियन सबकंटिनेंट मध्ये त्याची ग्रोथ फास्ट झाली आणि इथं एक्सप्लॉयटेटिव्ह ह्या फॉरेन गव्हर्नर्समुळे किंवा एक्सप्लॉयटेटिव्ह फॉरेन गव्हर्नमेंटमुळे इथल्या इंडियन सबकंटिनेंट मधले आर्थिक, सामाजिक आणि इतर सगळे काही जे फॅक्टर्स होते त्यांची हालत खराब होऊन गेली. ओके, दुपारच्या लेक्चरमध्ये साधारणतः आपण ब्रिटिशांचं एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल पासून साधारणतः आपण 1858च्या युद्धापर्यंतचा पार्ट डिस्कस करूया. आय होप की तुम्हाला आतापर्यंतचा पार्ट कळलेला असेल. 12:56 झाले, 4 मिनिटं राहिलेत. आता मी जो पार्ट घेतलाय
तो याच बेसिसवर घेतलाय की प्रश्न कोणत्या कोणत्या पार्टवरती आले, म्हणजे इच अँड एव्हरीथिंग मी तुम्हाला रेफरन्स दिलेला आहे. जर काही क्वेरी असतील तर प्लीज आस्क मी, कमेंट करा, अदरवाईज तुमचा माईक चालू करून तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. एनीवन अंडरस्टँड होतंय, समजतंय मी सांगितलेलं, मी जे सांगतोय ती पद्धत समजते का, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला लेक्चर फ्रुटफुल वाटतंय का, हो की नाही? हो की नाही? ठीक आहे. आय थिंक बऱ्याच जणांनी कानात फक्त हेडफोन घालून ऐकत आहेत आणि ते वर डुईंग समथिंग एल्स. 12:58 झालेले आहेत. मी असं समजतो की सगळ्यांना समजतंय. दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूयात. आता इथनं पुढचा जो पार्ट असेल तो पर्टिक्युलरली मॉडर्न इंडिया आणि फ्रीडम स्ट्रगल ऑफ मॉडर्न इंडिया या पर्स्पेक्टिव्ह मधनं असेल. ओके, साधारणतः आपण बघताना पिरियड वाईज जाऊया. ओके, सेग्रिगेशन, इकॉनॉमिक रिलिजियस रिफॉर्म किंवा सोशल रिफॉर्म्स वेगळं पाहावं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स वेगळे पाहावेत, एक ज्यावेळी तुम्ही रीडिंग कराल त्यावेळी तुम्हाला ते अंडरस्टँडिंग बेटर होईल. ओके, सो सगळ्या गोष्टी जशा आपण एन्शियंट मिडिवल मधनं त्या इरामध्ये त्या पिरियड मध्ये आपण सोशल इकॉनॉमिक, पॉलिटिकल, टेक्नॉलॉजिकल, जिओग्राफिकल चेंजेस पाहत गेलो, तसे आपल्याला इथून पुढेही मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पाहिजे आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर कॉपरेशन. थँक्यू. दुपारी 3 वाजता भेटूया.